हॅलो. हा, आता तुमचा माईक कनेक्ट झालेला दिसतोय. सो कदाचित तुम्हाला आवाज येत असेल आता. हॅलो. चॅट मध्ये सांगितलं तरी चालेल. आवाज येतोय का? हॅलो. कोण ऐकू येते आम्हाला जरा जोरात बोल. ओके, चालेल चालेल. एकच मिनिट, स्क्रीन पण शेअर करतो. 2 मिनिटं फोन चालू राहू दे. मध्ये आधी जरा सेटिंग होऊन दे. चालेल चालेल. आता मी व्यवस्थित दिसतोय का आणि ऐकू येतोय का फक्त सांगा. दिसतोय छान पण ऐकू येत नाहीये. अच्छा, एक मिनिट, मी हे लावून बघतो, हेडफोन घालून बघतो. हो तर. हॅलो. खरं तर माझ्याकडनं फुल. आता आला. ओके. करू बंद, फोन बंद करू. हो चालेल. तुम्हाला स्क्रीन पण व्यवस्थित दिसते ना? एकदम चालते. ओके, डन. बाय. बाय बाय. ओके, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आपण आता ओके, मला फक्त तुमचा आवाज येत नाहीये. जर काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटमध्ये विचारू शकता किंवा एकदा फक्त ऑडिओ टेस्ट करून बोलून बघा. सो आपण, जर तुम्हाला मध्ये मध्ये प्रश्न विचारायचे असतील तर आयदर अनम्यूट करून डायरेक्ट मोठ्याने विचारा किंवा मग आपण शेवटी प्रश्न उत्तर घेऊयात. ओके, एनिवे. सो आजचा माझा विषय आहे इंट्रोडक्शन टू स्काय वॉचिंग, ॲस्ट्रॉनॉमी आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीज. सो थांबा, फोन लावून एकदा, एक सेकंड. हा बोल. हॅलो. हा, इंग्लिशमध्ये घेऊ का मराठीमध्ये घेऊ? अरे आता आता ऐकू यायचं बंद झालं. ओ ओके. एक मिनिट थांबा, काहीतरी सेटिंग मध्ये गडबड झाली बरं. ओ ओके ओके. बरं, आपला टॉक. हॅलो. हॅलो, टॉक इंग्लिशमध्ये घेऊ का ऐकू येत मराठी? होता. हां. कॅमेरा लावला नाही आम्ही, पण ऑडिओ पण काहीतरी गडबड होती. आता मी कॅमेरा कुठे आहे? हॅलो. येस येस. आता परत केलं ना, मगाशी येत होता व्यवस्थित. ओके. आपण काहीतरी तुम्ही करायला सांगितलं. हॅलो. येस येस. हॅलो. स्पीकर कोण कोणी लावलाय? परत कॉल झाला. बरं, ठीक आहे ठीक आहे, आपण हॅलो. परत सेट करू. हां, ठीक आहे ठीक आहे. हॅलो. येस येस. काय काढू? काय ना ते. ओके, कनेक्टिंग टू ऑडिओ येते आता तुमचं. हा, हा. त्याच्यानंतर येत होता एक नाव. आता बघा. आता बघा. हॅलो. नाही येत आहे. ओके. काय? ठीक आहे. ओके, आता कदाचित येत असेल. मायक्रोफोन दिसतोय. हॅलो. हॅलो. येस. परत घे ना रे. अरे चा, आता इथे तुमचा माईक तरी दिसतोय म्हणजे. कधी ना म्हणावं, बंद करूया का विचार. बाहेर काढ की, दोघांची गाणं बाहेर काढ. दोघांची गाणं बाहेर काढ. हॅलो. कोणाला जर बोलून काही करायचं तर ते ऐकायचं आणि काही करायचं. विचारी असेल. हॅलो. ऑडिओ चेक. नाही. ओके.
मगाशी छान येत होतं, तुला फक्त ऐकू येत नव्हतं. परत रिकनेक्ट करतो, थांब जरा. ठीक आहे ओके. तर पूर्ण बाहेर या, मगाशी हॅलो, माईक चेक. हॅलो. येस. हा, ओके म्हणा. हॅलो, मायक्रोफोन चेक. हा, आता येतं ऐकू? मला तुमचं ऐकू येत नाहीये तिकडनं, पण हरकत नाही. मी बोललेलं तुम्हाला. नाही, तुझंही ऐकू येत नाही आम्हाला. ओ ओके. मगाशी एकदा चांगलं रे, चांगलं सांगताना. सुरुवातीला छान तुम्हाला ऐकू येतं. तो गडबड आहे या. एकदा हे करायचं का, गुगल मीट ट्राय करता? हा, गुगल मीट ट्राय करता का एकदा? काय म्हणतोय? गुगल मीट. एक मिनिट हा. ओके. मग हे असंच ठेवतो. असं चालू ठेवायचं. चालेल. तुमच्याकडे पण काही बदल नको. हा, मी फक्त फोन करतो. हो, चालेल. आणि थोडासा शंका कोणाला विचारायची असेल हो, तर मी फोनवरनं विचारेल. त्यामुळे काही शंका नाही आहे. तू छान सुरू कर. चालेल. डन. शेवटी घेऊया शंका. हो, चालेल. ओके. गुड इव्हनिंग, नमस्कार. मध्ये जर इंटरप्शन झालं तर मला फक्त एकदा फोन करा, किंवा आवाज येईनसा झाला तर मला फक्त फोन करा. मी आता हे सुरू करतो स्क्रीन शेअर. एक मिनिट. तुम्हाला आवाज येणं महत्वाचं अशासाठी आहे कारण काय मला नंतर एक व्हिडिओ दाखवायचा तुम्हाला सगळ्यांना. ओके. सो आजचा माझा विषय खूप सिम्पल आहे, पण माझ्या खूप आवडीचा विषय आहे कारण काय मी याच फील्डमध्ये काम करतो. आणि आजचा विषय आहे इंट्रोडक्शन टू स्काय वॉचिंग, ॲस्ट्रॉनॉमी आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीज. या तीनही गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. सो या विषयाला सुरू करायच्या आधी मी थोडं माझ्याबद्दल सांगतो. माझं नाव अथर्व पाठक आहे. मी पुणे नॉलेज क्लस्टर नावाच्या एका प्रोजेक्टमध्ये काम करतो, जो ऑफिस ऑफ प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सेटअप केलेलं आहे. सो आमचं जे ऑफिस आहे ते पुण्यामध्ये ॲज अ नॉलेज क्लस्टर काम करतं. आणि आम्ही जे इन्साइट्स आणि आम्ही जे काम करतो त्याचं रिपोर्टिंग आम्ही प्राईम मिनिस्टर्स ऑफिस किंवा प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझरला करतो. आणि आम्हाला होस्ट केलंय त्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे आयुका. आयुका म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. सो आमच्याकडे खगोलशास्त्र आणि खगोल विज्ञान किंवा खगोल भौतिकीमध्ये रिसर्च करणारे भरपूर लोक आहेत. नवनवीन विद्यार्थी येत असतात. आत्ता नुकताच मागच्या वर्षी MSc प्रोग्राम आम्ही सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये पुणे विद्यापीठात तुम्ही ॲडमिशन घेतली की तुम्ही MSc इन ॲस्ट्रॉनॉमी करू शकता. जसं तुम्ही MSc इन फिजिक्स किंवा MSc इन काय मॅथमॅटिक्स किंवा असे इत्यादी ऐकलं असेल, तसं MSc इन ॲस्ट्रॉनॉमी किंवा MSc इन ॲस्ट्रोफिजिक्स तुम्हाला आता करता येतं. आणि त्याचे क्लासेस सगळे आयुकामध्ये होतात. त्याचबरोबर आम्ही PhD आणि पोस्ट डॉक्टरल रिसर्च प्रोग्राम्स पण रन करतो.
त्या व्यतिरिक्त पुणे नॉलेज क्लस्टरमध्ये ह्या सगळ्या फील्ड्समध्ये आम्ही काम करतो, ज्याच्यामध्ये बिग डेटा AI आहे, कपॅसिटी बिल्डिंग आहे, हेल्थ, सस्टेनेबिलिटी, एन्व्हायरमेंट आणि मोबिलिटी. त्यातल्या बिग डेटा AI टीममध्ये मी काम करतो आणि त्याचबरोबर बाकी व्हर्टिकल्स मधल्या सुद्धा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये माझी कामं सुरू असतात. आता पुणे नॉलेज क्लस्टर हे 2021 साली स्थापन झालं. पण आयुका जी संस्था आहे, ज्याच्यामध्ये मी त्याच्या आधीपासूनच काम करतोय, ती 1988 साली प्राध्यापक जयंत नारळीकर यांनी स्थापन केलेली आहे. तुम्हाला जयंत नारळीकर हे कोण माहिती नसतील, तर तुम्ही घरी जाऊन त्यांच्याबद्दल वाचा. ते कोल्हापूरचेच आहेत. 1938 साली त्यांचा कोल्हापूरमध्येच जन्म झाला होता आणि त्यानंतर ते भारतातले वन ऑफ द टॉप ॲस्ट्रोफिजिसिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांनी भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत. मी ॲस्ट्रोफिजिक्समध्ये काम करण्याचं कारण त्यांची पुस्तकं एवढंच आहे. मी जेव्हा शाळेत होतो, तोपर्यंत मला ॲस्ट्रॉनॉमीबद्दल काहीही माहिती नव्हतं. पण जसं-जसं मी त्यांची पुस्तकं वाचायला लागलो, मला आवड निर्माण झाली आणि पुण्यामध्ये राहत असल्या कारणाने आयुका जवळच होती. त्यामुळे आयुकात यायला लागलो आणि तसाच येत राहिलो. आता इतक्या वर्षांनंतर आता इथे काम करायला सुरुवात केली आहे. सो आता आपण ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्सबद्दल आज बोलणार आहोत. ही स्लाईड आपण स्किप करू. हे आमचे काही पार्टनर्स आहेत, ज्यांच्याबरोबर आम्ही काम करतो. आयुकाबद्दल सांगायचं म्हटलं तर आयुकाचा एक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे, ज्याला आयुका सायपॉप किंवा आयुका मुक्तांगण विज्ञान शोधिका असं म्हणतात. सो आयुका सायपॉप ही आयुकाच्या आतमधली एक छोटीशी टीम आहे, जी एका बिल्डिंगमध्ये काम करते, ज्याला आपण मुक्तांगण विज्ञान शोधिका किंवा सायन्स एक्सप्लोरेटरी असं म्हणतो. तर हा आमचा आयुकाचा कॅम्पस आहे. मी आता इकडनंच तुमच्याशी गप्पा मारतोय. तर आयुका सायपॉप किंवा मुक्तांगण विज्ञान शोधिका ही सेटअप करण्यामागे पु. ल. आणि सुनीताबाई देशपांडे हे सुद्धा जबाबदार आहेत. कारण का त्यांनी आयुकाला त्यासाठी खूप छान अशी देणगी दिली होती आणि त्यांच्या देणगीमधनं ही बिल्डिंग आणि हा सगळा प्रिमाइस उभा राहिलेला आहे. सो आता मुक्तांगण विज्ञान शोधिका किंवा सायपॉपचं मूळ काम काय आहे? तर जनसामान्यांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये अ, विज्ञानाची आवड निर्माण करणं आणि त्याचबरोबर आम्ही जो रिसर्च करतोय, तो नॉर्मल कॉमन सिटिझन्स पर्यंत कसा पोहोचवता येईल हे फॅसिलिटेट करणं. सो हा हा फक्त अनेक प्रोग्राम्सपैकी किंवा अनेक वेगवेगळ्या कामांपैकी हे आमचं एक छोटंसं काम आहे. त्यानंतर त्याची टाईमलाईन जर तुम्ही बघितली, तर 1990 सालापासून आयुका खूप ॲक्टिव्हली पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काम करते आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आयुकाने हजारो किंवा लाखो लोकांपर्यंत ॲस्ट्रॉनॉमी किंवा सायन्स पोहोचवलेलं आहे. तर तुम्ही आयुकाने इनिशिएट केलेले अनेक प्रोग्राम्स पाहिले असतील याच्या आधी. एकच मिनिट. हे आमचं आउटरीच मॉडेल आहे. सो खूप थोडक्यात सांगायचं झालं तर अगदी शाळेच्या विद्यार्थ्यांपासनं कॉलेज स्टुडंट्स आणि कॉलेज प्रोफेसर्सपर्यंत सगळे बेनिफिशरीज आहेत. आयुकामध्ये सगळ्या लोकांना केटर करण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. तर माझं बोलणं झालं की मी तुम्हाला काही लिंक्स पाठवीन, काही पोस्टर्स पाठवीन आणि काही व्हिडिओ लिंक्स पाठवीन, की ज्याच्यातनं तुम्हाला जर ॲस्ट्रॉनॉमी किंवा ॲस्ट्रोफिजिक्समध्ये करियर करायचं असेल, तर तुम्हाला त्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स सुटेबल होतील किंवा कोणकोणत्या स्टेप्स तुम्हाला ते करायला इझी करतील, यासाठी मी तुम्हाला काही रिसोर्सेस नंतर शेअर करेन. आता आयुकामध्ये जे रेग्युलर प्रोग्राम्स होतात, ही त्यांची एक छोटीशी यादी आहे. तर दर सेकंड सॅटर्डेला आमच्याकडे लेक्चर असतं, की ज्याच्यामध्ये आम्ही पुणे आणि इतरत्र परिसरातल्या सगळ्या मुलांना इन्व्हाईट करतो. खूप मोठमोठे शास्त्रज्ञ तिथे येऊन व्याख्यानं देतात आणि नंतर मुलांची गप्पा मारतात. सो हा खूप सुंदर आणि खूप जुना असा इनिशिएटिव्ह आहे. त्यानंतर आमच्याकडे स्टुडंट समर प्रोग्राम्स असतात. पब्लिक व्हिजिट्स आणि स्काय शो म्हणजे आकाशदर्शन कार्यक्रम असतात. त्याचबरोबर टेलिस्कोप मेकिंग हा खूप इंटरेस्टिंग असा एक प्रोजेक्ट आम्ही रन करतो, ज्याच्यामध्ये तुम्ही आमच्याकडे येऊन किंवा आम्हाला इन्व्हाईट करून तुमच्याकडे स्वतःचा टेलिस्कोप बनवू शकता. आयदर तुम्ही टेलिस्कोप पूर्ण स्क्रॅचपासून बनवू शकता, म्हणजे अगदी काच घासण्यापासून टेलिस्कोप असेंबल करण्यापर्यंत, किंवा मग रेडीमेड कंपोनेंट्स घेऊन टेलिस्कोप असेंबल कसा करायचा, तो वापरायचा कसा, मग तो खराब झाला तर दुरुस्त कसा करायचा, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण या टेलिस्कोप मेकिंग वर्कशॉपमध्ये दिलं जातं. त्याचबरोबर कॅम्पसच्या बाहेर जाऊन करणारे प्रोग्राम्स इथे काही आपण मेन्शन केले. सो हे त्या प्रोग्राम्सचे काही फोटोज आहेत. सो हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं की आयुका ही एकमेव ॲस्ट्रॉनॉमी संस्था आता नाहीये. आयुकासारख्या अनेक संस्था आता भारतभरात किंवा महाराष्ट्रभरात आता सेटअप व्हायला लागल्यात. त्याचबरोबर ॲमेच्युअर ॲस्ट्रॉनॉमी क्लब्स म्हणजे हौशी खगोल शास्त्रज्ञांच्या ज्या संस्था असतात, त्या सुद्धा आता तयार व्हायला लागलेल्या आहेत. सो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीमध्ये थोडंसं ट्रेनिंग घेऊन
कोल्हापुरात सुद्धा तुम्ही अशी छोटीशी संस्था किंवा छोटासा ग्रुप असा सेटअप करू शकता आणि ॲस्ट्रॉनॉमी ॲक्टिव्हिटीज करू शकता. सो त्या काय काय ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता आणि त्यासाठी काय काय प्री-रिक्विजिट्स लागतात हे आपण आत्ता डिस्कशनमध्ये आपण बोलूच. त्यानंतर हे आणखीन समर प्रोग्राम्स मधले काही फोटोज आहेत की जिथे आमच्याकडे रेसिडेन्शियली किंवा रेग्युलरली मुलं आमच्या इथे येऊन राहतात आणि त्यांच्याकडनं आपण प्रोजेक्ट्स करून घेतो ज्याच्यामध्ये रिसर्च कसा करायचा, मग लिटरेचर सर्व्हे कसा करायचा, मग एखादा टॉपिक दिला तर त्या टॉपिकचा अभ्यास कसा करायचा आणि मग तो अभ्यास करून झाल्यानंतर त्याच्यावरती एखादा छोटासा डेमो किंवा एखादा छोटासा प्रेझेंटेशन बनवून तुम्ही ते लोकांसमोर कसं मांडू शकता सोप्या शब्दात किंवा सोप्या भाषेत. असं पूर्ण ट्रेनिंग देणारा हा कोर्स असतो आणि त्याच्यात वेगवेगळ्या थीम्स आणि वेगवेगळे टॉपिक्स असतात. आता ही जी सगळी मंडळी आहे ह्यांचे फोटोज दाखवण्याचं कारण असं आहे की ही सगळी लोकं एकतर मराठी मीडियम मधली आहेत आणि दुसरं म्हणजे हे सगळे रुरल एरियाजमधून आलेले आहेत. आणि हे आता अनेक वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये टॉप सायंटिस्ट्स म्हणून किंवा इंडियाच्या वन ऑफ द टॉप एक्सपर्ट्समध्ये त्यांची जागा आहे. आता डॉक्टर वरुण भालेराव हा कॅलटेकमधनं त्यांनी PhD केली होती. आता तो नुकताच काही वर्षांपूर्वी भारतात परत आला. काही वर्षांसाठी तो आयुकात काम करत होता आणि आता तो IIT पवईमध्ये प्रोफेसर आहे. त्याचबरोबर सरगम आत्ता केम्ब्रिजमध्ये प्रोफेसर म्हणून जॉईन्ड आहे. ती सोलर ॲस्ट्रोफिजिसिस्ट आहे. त्याचबरोबर बाकी सगळी जी मंडळी आहेत ते सुद्धा ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत आणि ते वेगवेगळ्या भारतातल्या आणि भारताबाहेरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये टीचिंग करतात. सो ते नुसतं ॲस्ट्रॉनॉमीची आवड पर्स्यू न करता ते शिकवत सुद्धा आहेत. सो तुम्ही सुद्धा असं करू शकता आणि त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे ब्लॉक्स तुमच्या डोक्यात नसायला पाहिजेत. म्हणजे मला इंग्लिशच आलं, उत्तम इंग्लिशच आलं पाहिजे, मी अमुक शहरातनंच अभ्यास केला पाहिजे असं काहीही नाहीये. तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडचे असाल, तुमचं कुठल्याही मीडियमची स्कूल असेल किंवा तुमचा जो काही इंटरेस्ट असेल तो पर्स्यू करून तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करू शकता. आता आपण मूळ विषयाला सुरुवात करू, की ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स बद्दल जेव्हा आपण बोलतो, तेव्हा सगळ्यात आधी लोकांच्या डोक्यात विचार येतो, की आकाशात चालणाऱ्या गोष्टींचा हा किंवा ही अभ्यास करत असतील. सो मग आकाशात नेमकं काय-काय असतं आणि त्यांचा अभ्यास कसा करता येतो, हे आपण पटकन समजून घेऊया. सो आकाशात नेमकं काय-काय असतं, तर सगळ्यात पहिले असतं स्काय. सो तुमच्यापैकी ज्या लोकांना डेफिनिशन्स आवडतात, त्यांच्यासाठी एक छोटंसं डेफिनिशन आहे. सो ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय? ॲस्ट्रॉनॉमी किंवा खगोलशास्त्र म्हणजे आकाशातल्या सगळ्या ऑब्जेक्ट्स आणि इव्हेंट्स म्हणजे सगळ्या वस्तू आणि घटना ज्या आहेत आकाशातल्या, त्याचा अभ्यास करणं म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपण टेलिस्कोप्स वापरतो, जे आपण ऑब्झर्वेशनसाठी वापरतो आणि त्या ऑब्झर्वेशन्सला एक्सप्लेन करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आपण विज्ञानाचा म्हणजे फिजिक्स किंवा मॅथेमॅटिक्स सारख्या टूल्सचा आधार घेतो. सो फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स हे एवढेच टूल्स आहेत का समजून घेण्यासाठी? तर नाही. तर आपण सिंपल लॉजिक आणि सिंपल फिलॉसॉफी वापरून सुद्धा गोष्टी समजून घेऊ शकतो. आता आकाशात जेव्हा आपण बघतो, तेव्हा अदर दॅन स्काय तुम्हाला कोणकोणते ब्राईट ऑब्जेक्ट्स दिसतात? तर आपल्याला सूर्य, चंद्र आणि ग्रह दिसतात. सो ह्या गोष्टी तुम्ही मिस करूच शकत नाही. तुम्हाला सूर्य रोज दिसतोच किंवा सूर्य आकाशात आहे हे जाणवतं. त्यानंतर चंद्र तुम्ही खूपदा पाहता. चंद्र रोज दिसत नाही. त्याचं कारण असं आहे, की चंद्राच्या वेगवेगळ्या कला आपल्याला दिसतात आणि त्याच्यासाठी कारण आहे, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये वेगवेगळी ओरिएंटेशन्स निर्माण होतात आणि चंद्राच्या वेगवेगळ्या भागांना सूर्यप्रकाश मिळत जातो. सो जेव्हा चंद्र आणि सूर्य एकत्र उगवतात आणि मावळतात, तेव्हा अमावस्या असते. आणि दररोज चंद्र पश्चिमेकडनं पूर्वेकडे सरकत जातो आणि 50-50 मिनिटं उशिरा उगवत जातो. सो असंच 50 मिनिटं उशिरा उगवत-उगवत चंद्र इव्हेंच्युअली पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्ताला उगवतो. त्यामुळे पौर्णिमेचा चंद्र हा रात्रभर आकाशात बघता येतो. सो खूपदा शाळेमध्ये तुम्ही शिकता, पण तरी सुद्धा खूप लोकांचं या बाबतीत कन्फ्युजन असतं. म्हणून एकदा परत रिवाईज केलं. आणखीन एक चंद्राबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे चंद्राचा जो स्वतःभोवती फिरण्याचा म्हणजे रोटेशनचा आणि रिव्हॉल्यूशनचा जो कालावधी आहे, तो सेम आहे. तर चंद्राला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा करायला आणि पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करायला 27 दिवस लागतात. आणि दररोज चंद्राच्या बॅकग्राऊंडला असणाऱ्या स्टार्सचा जो ग्रुप असतो, त्या स्टार्सच्या ग्रुपला लुनर मॅन्शन किंवा आपल्याकडे भारतामध्ये आपण त्याला नक्षत्र असं म्हणतो. सो बिकॉज चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला 27 दिवस लागतात, पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 27 दिवस लागतात. म्हणून आपण आकाशाला 27 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलंय
आणि प्रत्येक भागाला आपण एक नक्षत्र म्हणतो, म्हणून 27 नक्षत्र आहेत. सो आता इमिजिएटली तुमच्या डोक्यात एक प्रश्न आला पाहिजे की ठीक आहे, 27 दिवस लागतात चंद्राला एक प्रदक्षिणा पूर्ण करायला, पण मग पौर्णिमा टू पौर्णिमा किंवा अमावस्या टू अमावस्या 30 दिवस कसे काय, किंवा कधी कधी 29 किंवा कधी कधी 31 दिवस कसे काय? त्याचं कारण असं आहे की जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय तेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांचं ओरिएंटेशन मॅच झालं तरच ती तिथी रिपीट होणार आहे. तसं मी तुम्हाला सांगितलं की पौर्णिमा टू पौर्णिमा व्हायला 30 दिवस लागतात. पौर्णिमा म्हणजे काय, तर ज्या क्षणी सूर्य मावळेल त्या क्षणी चंद्र उगवला पाहिजे. म्हणजेच चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे एका रेषेत आले पाहिजेत, आणि हे एका रेषेत येण्यासाठी त्यांचं ओरिएंटेशन हे एक्झॅक्ट मॅच व्हायला पाहिजे. आता जेव्हा 27 दिवस पूर्ण होतात तेव्हा चंद्राची पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा तर पूर्ण होते, पण ह्या कालावधीमध्ये पृथ्वी स्वतः सूर्याभोवती फिरत असल्यामुळे थोडी पुढे सरकलेली असते. त्यामुळे चंद्राला पृथ्वी आणि सूर्याच्या एक्झॅक्टली समोर यायला ऍडिशनल 2.5 दिवस प्रवास करावा लागतो. त्यामुळे पौर्णिमा टू पौर्णिमा किंवा अमावस्या टू अमावस्याचा कालावधी हा 30 दिवसांचा आहे, जरी चंद्राला 27 दिवस लागत असले पृथ्वीभोवती फिरायला तरी. आय होप तुम्हाला कळालं असेल. मला ऍक्च्युली तुमचा वर्ग दिसत नाहीये त्यामुळे मला फीडबॅक मिळत नाहीये, पण हरकत नाही, आपण नंतर प्रश्न उत्तरे घेऊच. त्यानंतर प्लॅनेट जे असतात, प्लॅनेट्स तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आकाशात स्पॉट करू शकता. प्लॅनेट्स ओळखण्याचा सगळ्यात बेस्ट काय म्हणतात त्याला पॉइंटर असा आहे की प्लॅनेट्स हे कधीच ट्विंकल होताना दिसणार नाही. सो एकतर प्लॅनेट्स बऱ्याचदा ब्राईट दिसतात, पण जरी ते खूप ब्राईट नसले तरी प्लॅनेट्स हे ट्विंकल होत नाहीत. प्लॅनेट्स कॉन्स्टंटली एका ब्राईटनेसनी तुम्हाला आकाशात दिसतात. त्यांच्या तुलनेमध्ये बाकी कुठलाही स्टार जर बघितला तर स्टारकडे तुम्ही असं बघत राहिलात आकाशात तर तो थोड्या वेळाने फ्लिकर होताना किंवा ट्विंकल होताना दिसतो. त्याचं कारण आपलं ऍटमॉस्फिअर आहे. स्टारकडनं येणारा लाईट हा एका पॉइंट सोर्स सारखा असतो, त्यामुळे त्या पॉइंट सोर्सकडनं येणारा लाईट हा ऍटमॉस्फिअरमुळे फ्लिकर होतो. तोच प्लॅनेट्सचा फ्लिकर का नाही होत? कारण का एकतर प्लॅनेट स्वतःचा लाईट इमिट करत नाही, प्लॅनेट हा लाईट रिफ्लेक्ट करतात. कोणाचा? प्लॅनेट सूर्याकडनं आलेला लाईट रिफ्लेक्ट करतात. आता तो रिफ्लेक्ट झालेला जो लाईट होता तर तो नॉट ओनली आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये एंटर करतोय, बट प्लॅनेट हा पृथ्वीपासून खूप जवळ असल्यामुळे तो खूप एक्सटेंडेड ऑब्जेक्ट म्हणून दिसतो. त्यामुळे प्लॅनेटची इमेज जी आपल्या डोळ्यावरती फॉर्म होते ती एका मोठ्या एरियावर फॉर्म होते ॲज कम्पेअर्ड टू द इमेज ऑफ अ स्टार. सो हे सगळं इमॅजिन होत नसेल तर हरकत नाही. मूळ सांगण्याचा हेतू असा की प्लॅनेट्सला जर तुम्ही आकाशात पाहिलं तर प्लॅनेट्स ट्विंकल होताना दिसत नाही, ते तुम्हाला सिम्पली एका कॉन्स्टंट लुमिनॉसिटीनी किंवा एका कॉन्स्टंट ब्राईटनेसनी तुम्हाला ते आकाशात दिसतील. सो हे आपण काही फोटोज बघू. हे खूप खूप लकी फोटो आहे. इथे तुम्हाला सूर्य दिसतोय, सूर्याच्या वरती तुम्हाला आणखीन बऱ्याच गोष्टी दिसतात. एक तर तुम्हाला सूर्याच्या समोरनं पास होणारा प्लेन दिसतंय. त्या प्लेनच्या मागे तुम्ही खूपदा दिवसा पाहिलं असेल की प्लेन आकाशातनं उडल्यानंतर मागे अशा पांढऱ्या धुराच्या किंवा याच्या स्ट्रीक्स तुम्हाला दिसतात. तर ते ऍक्च्युली काय असतं तर ह्याला आपण केमट्रेल्स म्हणतो. सो प्लेन जेव्हा लँड होणार असतं किंवा प्लेन जेव्हा अल्टिट्यूड कमी करणार असतं तेव्हा ते स्लोली त्याची अल्टिट्यूड ड्रॉप व्हावी आणि प्लेनचं वजन कमी व्हावं यासाठी बऱ्याचदा प्लेन्स त्यांचं फ्यूल डंप करतात. आणि ते फ्यूल जेव्हा डंप होतं तेव्हा ऍटमॉस्फिअर मधले वॉटर वेपरचे जे मॉलिक्युल्स असतात ते त्या फ्यूलच्या भोवती अशी केमट्रेल बनवतात आणि तुम्हाला तो असा व्हाईट कलरचा असा, ऍक्च्युली तो स्मोक नसतो, तो प्लेननी मागे सोडलेला केमिकल्सची ट्रेल असते ती. आणि आता इथे काय झालंय की हा फोटो एकतर दिवसा काढलाय आणि दिवसा काढल्यानंतर सुद्धा हा फोटोचा स्काय बॅकग्राऊंड ब्लॅक कसं काय? कारण काय फिल्टर वापरून हा फोटो काढला. बिकॉज आपण फिल्टर वापरलाय त्यामुळे सूर्यप्रकाश हा ऑलमोस्ट 95% कट ऑफ झालाय. आणि ऍट द सेम टाइम जेव्हा आपण सूर्याचा फोटो काढत होतो योगायोगाने तेव्हा आपल्या कॅमेराच्या फ्रेमच्या समोरनं प्लेन क्रॉस झाले. बरं, हा सूर्याचा फोटो कुठल्याही रॅन्डम दिवशी काढलाय का? तर नाही. इथे तुम्हाला वरती एक काळ्या रंगाचा गोळा दिसतोय बघा, तर तो ऍक्च्युली प्लॅनेट व्हीनस आहे. सो हा जेव्हा काढला तेव्हा शुक्राचं पिधान होतं. पिधान म्हणजे ट्रान्झिट. सो सॉरी, अधिक्रमण होतं. पिधान म्हणजे ऑकल्टेशन, अधिक्रमण म्हणजे ट्रान्झिट. सो व्हीनस ट्रान्झिटच्या दिवशी हा फोटो काढलेला आहे. ट्रान्झिट म्हणजे काय? ट्रान्झिट म्हणजे टू क्रॉस ओव्हर. सो असं कोणकोणत्या प्लॅनेटच्या बाबतीत होऊ शकतं पृथ्वीवर बघताना?
तर फक्त 2च प्लॅनेट्स पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येऊ शकतात. So एक आहे मर्क्युरी आणि दुसरा आहे व्हीनस. सो व्हीनस ट्रान्झिटच्या दिवशी हा फोटो आपण काढलाय आणि योगायोगाने तेव्हा ते एरोप्लेन क्रॉस झालंय. पण ह्याच्यामध्ये व्हीनस आणि मून या दोघांना सोडून इथे तुम्हाला अजून काही काळे डॉट्स दिसतात. ते काळे डॉट्स म्हणजे ऍक्च्युली सूर्यावरचे सनस्पॉट्स आहेत. सो सूर्याच्या बाकी सरफेसच्या मनाने त्या सनस्पॉट्सचं तापमान हे कमी असतं, म्हणून ते डार्क दिसत आहेत, ते काळे नाही आहेत. सो जर एखादा 0 वॉटचा बल्ब आपण एका हातात पकडला आणि एका हातात 100 वॅटचा बल्ब पकडला, तर 0 वॅटचा बल्ब हा तुम्हाला काळसर दिसेल, पण तो ब्लॅक आहे का? तर नाही, तो सुद्धा लाईट एमिट करतोय. पण दुसऱ्या बल्बच्या तुलनेत तो आपल्याला फेंट जाणवतो. एक्झॅक्टली तसंच इथे होत आहे. हे सनस्पॉट जे आहे त्याचं तापमान हे 3,000 ते 3,500 डिग्री सेंटीग्रेड एवढं आहे. पण बाकी जो सरफेस आहे, त्या बाकी सरफेसचं तापमान हे ऑलमोस्ट 5,500 ते 6,000 डिग्री सेंटीग्रेड एवढं आहे. आणि सूर्याची आणखीन एक खूप विचित्र गोष्ट अशी आहे, की सूर्याचं जे वातावरण आहे, की ज्याला आपण सोलार कोरोना म्हणतो, त्याचं तापमान हे काही मिलियन डिग्रीज म्हणजे काही दशलक्ष डिग्री सेल्सिअस एवढं आहे. सो आपल्याला आता माहिती आहे, की सूर्याच्या ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर काही मिलियन डिग्रीज आहे. म्हणजे बाय कॉमन सेन्स तुम्हाला काय वाटलं पाहिजे, की आपल्याला सूर्याचं जे तापमान आहे, ते त्याच्या सरफेसवरती मॅक्सिमम असेल आणि जसं सरफेसवरनं तुम्ही बाहेर जात जाल, तसं टेम्परेचर कमी-कमी व्हायला पाहिजे. बरोबर? पण तसं न होता सूर्याचं सरफेसचं तापमान फक्त 5,000 ते 6,000 डिग्रीज, त्या सनस्पॉट्सचं तापमान हे अराउंड 3,000 ते 3,500 डिग्रीज आणि जो ॲटमॉस्फिअर आहे सूर्याचा, त्याचं तापमान हे काही मिलियन डिग्रीज सेंटीग्रेड एवढं दिसतं. तर आपल्याला अजूनही त्याचं पूर्णपणे कारण माहिती नाहीये. आपण अजूनही त्याचा रिसर्च करतोय. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, की त्याचं तापमान जास्त आहे, पण ते का? हे आपल्याला अजून माहिती नाहीये. त्याचा अभ्यास करण्यासाठी गेल्याच वर्षी आयुकांनी एक उपग्रह बनवला होता. उपग्रहावरती एक इन्स्ट्रुमेंट बनवलं होतं आणि नुकतंच ते इस्रोनी लॉन्च केलं. त्याचं नाव आहे आदित्य L1. सो त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला नंतर शेवटी थोडीशी माहिती देईन. सो ते आमच्या इन्स्टिट्यूटनी आणि आमच्या टीमनी बनवलेलं इन्स्ट्रुमेंट आहे. हां, आता सूर्याबद्दल इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे ते मगाचे जे काळे डॉट्स आठवतात छोटे-छोटे, तर हे डॉट्स दिसताना जरी अगदी लहानसे दिसले, तरी तुम्ही त्याची साईज कंपेअर करू शकता. इथे ही अर्थ ठेवली कंपॅरिझनसाठी. तर हे सनस्पॉट्स आहेत, ते काही सनस्पॉट्स हे अर्थपेक्षाही मोठे असू शकतात. सो तुम्हाला एक जस्ट स्केलचा अंदाज यावा म्हणून हा फोटो इथे ठेवलेला आहे कंपोझिट. आणि हा सूर्याचा खरा-खरा फोटो आहे, उजव्या बाजूला जो दिसतोय. सो तो सूर्याचा खरा फोटो आहे. तो ॲनिमेटेड किंवा हे नाही, कार्टून नाहीये. सो हा पार्कर सोलार प्रोबनी काढलेला फोटो आहे. आणि तुम्हाला इथे सूर्याच्या सरफेसवरती असे ग्रॅन्युल्स दिसतील आणि हे सनस्पॉटच्या आजूबाजूचे तुम्हाला सगळे काय हॉट रिजन्स दिसतायत आणि हे डार्कर रिजन्स आहेत बेसिकली ते लो टेम्परेचर झोन्स आहेत. त्यामुळे ते ब्लॅक दिसतायत. पण तिथे तापमान 0 आहे का? तर नाही. बाकीच्या सरफेसच्या तुलनेत कमी. त्यानंतर तुम्ही मून बघू शकता. आता मून बद्दल बोलायचं झालं तर सुपर मून आणि मायक्रो मून असे 2 मूनचे प्रकार खूप WhatsApp फॉरवर्ड्समध्ये आपण वाचतो. सो आज सुपर मून आहे किंवा आज मायक्रो मून आहे. तर सुपर मून म्हणजे काय? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पृथ्वी च्या भोवती चंद्र फिरतो. बरोबर. आता जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो, तेव्हा तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये असतो. तो पूर्ण गोलाकृती ऑर्बिट नाहीये त्याचं, थोडं अंडाकृती आहे. आणि कधी-कधी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो आणि कधी-कधी त्या तुलनेत थोडा लांब जातो. सो जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असतो, त्या पॉइंटला पेरिजी असं म्हणतात. ओके. PERIGEE पेरिजी असं म्हणतात. पेरी म्हणजे ऑपोजिट ऑर जवळ आणि GEE स्टँड्स फॉर अर्थ. आणि जेव्हा तो आपल्यापासून लांब असतो पेरिजीच्या तुलनेत, तेव्हा त्याला किंवा ऑपोजिट साइडला असतो, तेव्हा त्याला अपोजी असं म्हणतात. APOGEE. सो नॅचरली तुम्ही आता इमॅजिन करू शकता, की जेव्हा पेरिजीला असताना फुल मून होतो, तेव्हा मूनची ओव्हरऑल अँग्युलर साइज स्कायमधली ती थोडी मोठी जाणवते. सो किती मोठी? तर एव्हरेज मूनपेक्षा 16% मोठी. आणि बिकॉज तो जवळ असतो, त्यामुळे तो ब्राईटर सुद्धा जाणवतो. त्यामुळे तो साधारणपणे 30% ब्राईटर आपल्याला तो जाणवतो. त्याचबरोबर जेव्हा तो अपोजीला असतो, तेव्हा त्या चंद्राच्या फुल मूनला आपण मायक्रो मून असं म्हणतो. ही जस्ट आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी दिलेली नावं आहेत. याला काही सायंटिफिक बेस असं नाहीये. पण तुम्हाला ही नावं माहिती असणं गरजेचं आहे, कारण काय तुम्ही अनेकदा ही नावं वाचणार आहात.
तर त्याचा नक्की मूळ अर्थ काय? तर पेरिजीला झालेला फुल मून हा सुपर मून असतो आणि अपोजीला झालेला फुल मून हा मायक्रो मून असतो. परत ही जस्ट कन्व्हेन्शन्स आहेत. ही तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मी तुम्हाला आता सांगतोय. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आठवत असेल, मूनच्या फेजेस दिसतात. इथे तुम्हाला छान व्हिज्युअलाइज करता येऊ शकता. हा प्रयोग तुम्ही करू शकता आणि याच्यातनं तुम्हाला 3 कन्सेप्ट्स क्लिअर होतील. पहिली कन्सेप्ट म्हणजे चंद्राची जी एक बाजू आहे, ती पृथ्वीला टायडली लॉक्ड आहे. या वाक्याचा सरळ अर्थ असा आहे, की चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा जो स्पीड आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा जो स्पीड आहे, तो सेम आहे. सो चंद्र जर आज आणि उद्यामध्ये 1 डिग्री रोटेट झाला, तर तो ॲट द सेम टाईम 1 डिग्री पुढे शिफ्ट झालेला असतो. त्यामुळे कायम चंद्राची जी एक बाजू आहे, तीच पृथ्वीकडे फेस करत राहते. चंद्राची पलीकडची बाजू ही आपल्याला कधीच बघता येत नाही. ह्याच प्रक्रियेला सायंटिफिकली स्पीकिंग आपण टायडली लॉक होणे असं म्हणतो. आता तुम्ही ही लेडी जी आहे तिने आता एक स्टिक घेतली आहे. त्या स्टिकवरती तिने बॉल लावलेला आहे. आता तो बॉल चंद्र सिम्युलेट करतोय. आता काय होतंय, की खूप डिस्टन्सला डाव्या बाजूला एक मोठा लाईट सोर्स आहे, की जो आपल्याला सन सिम्युलेट करून देतोय. आणि ती बाई म्हणजे अर्थ आहे. तर तिने काय केलंय, तर तिने एका फिक्स डिस्टन्सवरती मूनला धरलेलं आहे. आणि ती फिरतीये हे तुम्ही बघताय. आणि ती जसं जसं वेगवेगळ्या ओरिएंटेशन्सला फिरतीये, तसं तसं तुम्हाला मूनचे वेगवेगळे पार्ट्स इल्युमिनेट झालेले दिसतात. सो दिस इज एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स इन केस ऑफ द ऍक्च्युअल अर्थ अँड सन. त्या डाव्या बाजूला टॉप कॉर्नरमध्ये तुम्हाला त्याची इमेज दिसते. सो जेव्हा सूर्य आणि चंद्र हे पृथ्वीच्या ऑपोजिट साईड्सला असतात, तेव्हा फुल मून दिसतो. आणि जेव्हा सूर्य आणि चंद्र एकाच बाजूला असतात, तेव्हा न्यू मून होतो. अशाच स्पेशल केसेसला न्यू मून आणि फुल मूनला इक्लिप्सेस बघायला मिळू शकतात. सो जर न्यू मून असेल आणि तेव्हा जर पृथ्वीचा आणि चंद्राचा ऑर्बिटल प्लेन जो आहे, तो जर मॅच झाला, तो जर सेम असेल, तर हां, बाय द वे, पृथ्वीचा ऑर्बिटल प्लेन आणि चंद्राचा ऑर्बिटल प्लेन हा एका अँगलला आहे. म्हणून प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला इक्लिप्स होत नाही. जर ते अलाइंड असले असते पूर्णपणे, तर दर अमावस्या आणि पौर्णिमेला सोलार आणि लुनार इक्लिप्सेस आपल्याला बघायला मिळाले असते. तर ते सारखे सारखे न होण्याचं तेच कारण आहे, की ती जी ऑर्बिट आहे चंद्राची, ती पृथ्वीपासून 5 अंशांनी कललेली आहे. त्यामुळे जेव्हा त्या इंटरसेक्शन पॉइंट पाशी चंद्र येतो आणि तेव्हा जर योगायोगाने अमावस्या असेल, तर आपल्याला सूर्यग्रहण बघता येतं. तेव्हा जर योगायोगाने पौर्णिमा असेल, तर आपल्याला चंद्रग्रहण बघता येतं. ओके. आणि इथे खालती तुम्हाला कंपोजिट व्हिडिओ दिसतोय, की किंवा टाइमलॅप्स व्हिडिओ दिसतोय, की कशा चंद्राच्या फेजेस आपल्याला बदलताना बघता येतात. आणि त्याचबरोबर इथे चंद्राच्या फेजेस कशा चेंज होत जातात, त्याचा आपल्याला एक टाइमलॅप्स फोटोग्राफ किंवा फोटो स्ट्रिप तुम्हाला दिसते. तर हे सगळे फोटोज मी काढलेले आहेत. सो सांगण्याचा हेतू असा की हे करणं खूप सोपं आहे. म्हणजे ह्याच्यासाठी काहीही स्पेशल स्किल लागली नाही. सिंपल मोबाईल फोननी काढलेले फोटो आहेत, खूप छोट्याशा टेलिस्कोपनी. तर हा तुम्ही प्रयोग म्हणून करू शकता. अर्थात अमावस्येचा फोटो काढणं निअरली इम्पॉसिबल आहे, कारण काय, एकच अमावस्येचा फोटो तुम्ही काढू शकता जेव्हा इक्लिप्स होतो तेव्हा. पण अदर दॅन दॅट अमावस्येच्या दिवशी चंद्र तर तुम्हाला स्पॉट होणार नाही, कारण का तो सूर्याच्या खूप जवळ असतो. पण बाकीच्या फेजेसचे फोटो काढायला तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्ही तुमचे स्वतःचे असे कंपोजिट बनवू शकता. आता हल्ली फोन्स इतके ॲडव्हान्स्ड आहेत, की तुम्ही फोन्सला खूप जास्त झूम करून चंद्राचे खूप चांगले आणि क्लिअर फोटोज काढू शकता. ॲटलीस्ट चंद्राची फेस दिसण्यात तरी चांगले फोटोज तुम्ही मोबाईल फोन्सनी काढू शकता. त्यानंतर मगाशी दाखवलेलं ट्रान्झिट जे होतं, मगाशी फोटोमध्ये व्हीनस होता. इथे मर्क्युरीचा ट्रान्झिटचा हा फोटो आहे. सो साधारणपणे दर 7 वर्षांनी आपल्याला मर्क्युरीचं ट्रान्झिट अनुभवता येतं. आता इथे तुम्हाला अनेक काळे-काळे डॉट्स दिसतात. सो तुम्हाला कळलं असेलच आपण इथे काय केलंय. आपण तेवढे नंबर ऑफ फोटोज काढलेत आणि थोड्या-थोड्या वेळाने आणि त्या सगळ्यांना एकमेकांवरती स्टॅक केलंय. आणि सूर्याला अलाइन केलं. सो तुम्हाला असं मर्क्युरीचा पाथ दिसतोय. जसा तो लेफ्ट टू राइट जसा ट्रॅव्हल करत गेलाय, तसं तुम्हाला त्याचा पाथ आता इकडे बघता येतो. येस. प्लॅनेट्स कसे दिसतात? तर अनेकदा तुम्ही चंद्राची कोर पाहिली असेल. हां, चंद्राच्या कोरीबरोबर असा थोडासा बाकीचा चंद्राचा जो भाग आहे, की ज्याच्यावरती डायरेक्ट सनलाईट तर नाही पडलेला, पण तरी सुद्धा तुम्हाला अख्खा स्फिअर किंवा अख्खा गोलाकार तुम्हाला चंद्राचा बघता येतो. सो तो दिसण्याचं कारण म्हणजे आपल्या पृथ्वीचं जे वातावरण आहे, पृथ्वीचं जे ॲटमॉस्फिअर आहे, त्या ॲटमॉस्फिअरमधनं लाईट रिफ्रॅक्ट म्हणजेच बेंड होऊन
तो त्या चंद्रापर्यंत पोहोचतो आणि चंद्राचा जो बाकी त्याला इल्युमिनेट करण्यासाठी कारणीभूत हा आपल्या अर्थकडनं झालेला सनलाईट जो अर्थ शाईन आहे तो रिस्पॉन्सिबल आहे, म्हणून त्या भागाला अर्थ शाईन असंच म्हणतात. सो चंद्राचा इथे उजव्या बाजूला चंद्र दिसतोय, त्याचा एक ब्राईट पार्ट दिसतोय आणि दुसरा स्लाइटली डार्कर किंवा नॉन इल्युमिनेटेड पार्ट दिसतोय. सो त्या दोघांना डिव्हाइड करणारी लाईनला टर्मिनेटर लाईन म्हणतात. आणि जो ब्राईट पार्ट आहे तो सनलाईटमुळे इल्युमिनेट झालाय आणि जो फेंटर पार्ट आहे तो अर्थच्या ऍटमॉस्फिअर मधनं जो बेंड झालेला सनलाईट आहे त्याच्यामुळे इल्युमिनेट झालाय, म्हणून त्याला अर्थ शाईन असं म्हणतात. आणि त्या डाव्या हाताला तुम्हाला एक ब्राईट ऑब्जेक्ट दिसतोय, तो व्हीनस आहे, म्हणजे शुक्र. सो असे तुम्ही प्लॅनेट स्कायमध्ये बघू शकता, फोटो काढू शकता. हा ऑफकोर्स मोबाईलने काढलेला फोटो आहे. सो तुम्ही सुद्धा सुद्धा हा प्रयोग करू शकता. हे व्हीनसचे फोटोज आहेत वेगवेगळ्या फेजेसला काढलेले. सो जशा चंद्राच्या कला दिसतात तशा आपल्याला शुक्र आणि बुधाच्या सुद्धा कला बघता येतात किंवा फेजेस बघता येतात. सो तुम्ही आणखीन एक गोष्ट काही जणांनी ऑब्झर्व केली असेल, पण नसेल केली तर आता करा. इथे राईट साईडला तुम्हाला शुक्राची कोर दिसते. सो शुक्राची कोर दिसणं किंवा शुक्राची ही फेस दिसणं ह्याच्यातनं तुम्हाला दोन गोष्टी कळतात. सो जेव्हा शुक्राची कोर दिसते तेव्हा शुक्र आपल्या जवळ पण असतो आणि तो सूर्याच्या जवळ पण असतो. त्यामुळे त्याचा कमी पार्ट इल्युमिनेटेड आहे, पण त्याची अँग्युलर साईज मोठी आहे. शुक्र जेव्हा पूर्ण इल्युमिनेटेड दिसतो तेव्हा नॅचरली चंद्रासारखाच त्याला आपल्या अर्थच्या जास्तीत जास्त अँगलला असणं गरजेचं आहे, तरच त्याचा मॅक्सिमम पार्ट इल्युमिनेटेड दिसतो. पण नॅचरली त्याला अर्थपासून लांब असणं गरजेचं आहे, तरच त्याच्यावरती डायरेक्ट सनलाईट पडलेला आपण बघू शकतो. आय होप तुम्हाला हे इमॅजिन होत असेल. बेसिकली काय की जेव्हा फुल फेज असते व्हीनसची तेव्हा त्याची अँग्युलर साईज कमी असते, कारण का तो आपल्यापासून लांब असतो. जेव्हा शुक्राची कोर दिसते तेव्हा शुक्र आपल्यापासून जवळ असतो आणि त्याची अँग्युलर साईज मोठी असते, म्हणून तो आपल्याला ही जी कोर आहे त्याची साईज मोठी आहे. सो या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या तुम्हाला सिम्पल फोटो बघून सुद्धा अंडरस्टँडिंगला तुम्हाला हेल्प करू शकतात. सो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अशा गोष्टी हळूहळू इमॅजिन करायला लागू शकता आणि ऑटोमॅटिकली स्वतःची एक्सप्लेनेशन्स डिझाईन करायला लागू शकता. हां, आता हा जो आहे प्लॅनेट तर तो साध्या डोळ्यांनी नुसता ब्राईट स्टार सारखा दिसतो, पण नॅचरली प्लॅनेट असल्यामुळे तो ट्विंकल होत नाही. त्याच प्लॅनेटला जर आपण दुर्बिणीने पाहिलं, जसं गॅलिलिओनी पाहिलं होतं. आत्तापासून साधारणपणे 450 वर्षापूर्वी गॅलिलिओनी दुर्बीण ह्या प्लॅनेटकडे बघण्यासाठी वापरली आणि त्याला या प्लॅनेटच्या जोडीला हे 4 ठिपके दिसले. तर आता ह्या 4 ठिपक्यांची नावं आहेत आयो, युरोपा, गॅनिमेड आणि कॅलिस्टो. त्यांनीच दिली नावं. आता हे जे 4 ठिपके आहेत, हे त्या गुरूचे आता नॅचरली तुम्हाला हा ऑब्जेक्ट कोणता ते कळलं असेलच. हा आहे ज्युपिटर किंवा गुरु किंवा आणि हे त्याचे 4 चंद्र आता तुम्हाला दिसतात. ॲक्चुअली गुरुला 83 पेक्षा जास्त चंद्र आहेत. पण त्यातले जे 4 ब्राईट चंद्र आहेत, ते आपण आता या फोटोमध्ये बघतोय किंवा तुम्ही दुर्बिणीतनं जर बघितलंत आज जाऊन, तर आता तुम्ही क्लासमधनं बाहेर पडलात, की साधारण पश्चिमेला जर असं वरच्या बाजूला पाहिलंत, की तुम्हाला एक ब्राईट ताऱ्यासारखा ऑब्जेक्ट दिसेल, तो ॲक्चुअली ज्युपिटर आहे. आणि त्याच ज्युपिटरला जर दुर्बिणीतनं पाहिलं, तर तुम्हाला त्याचे हे 4ही चंद्र पण दिसतील. नुसते चंद्र नाही, इथे तुम्हाला क्रिकेट बॉलच्या सीम सारखे 2 बँड्स दिसतात. सो त्या 2 बँड्सना वेदर बँड्स ऑफ ज्युपिटर असं म्हणतात. सो ज्युपिटर हा पूर्ण वायूनी बनलेला गोळा आहे आणि त्याच्यावरती कंटिन्युअसली वेगवेगळ्या प्रकारचे सायक्लोन्स आणि स्टॉर्म्स सुरू असतात. सो त्याच्या रिझल्ट म्हणून तुम्हाला वेगवेगळे लेयर्स ऑफ गॅस हे बँड सारखे दिसतात आणि ह्याला वेदर बँड्स ऑफ ज्युपिटर असं म्हणतात. आणि इथे वरती जो आहे तो जस्ट एक बॅकग्राऊंड स्टार आहे, तो त्याचा चंद्र नाहीये. बट तुम्हाला ज्युपिटर आणि त्याचे 4ही चंद्र हे दुर्बिणीतनं खूप सुंदर आणि खूप क्लिअर असे बघता येऊ शकतात. त्यासाठी छोटीशी दुर्बीण असली तरी दिसू शकेल. त्यानंतर आपल्याला सॅटर्न बघता येऊ शकतो, सॅटर्न आणि त्याच्या रिंग्स. सॅटर्न आणि त्याच्या रिंग्सची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. खूप खूप वर्षांपूर्वी ऑलमोस्ट एक 3.5-4 लाख वर्षांपूर्वी सॅटर्नला एक मून होता आणि तो मून हळूहळू सॅटर्नच्या जवळ यायला लागला बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. आणि तो मून हा खूपच लूजली पॅक्ड मटेरियल्सनी बनलेला होता, डस्ट आणि आईसनी. आणि जसं जसं तो मून जवळ यायला लागला, ग्रॅव्हिटेशनल टायडल फोर्सेसमुळे त्या मूनचं जे मटेरियल होतं ते सेपरेट व्हायला लागलं. पण मटेरियल जे सेपरेट होत होतं ते सुद्धा त्या मून बरोबरच फिरत होतं. सो इव्हेंच्युअली काय झालं, तो मून कम्प्लिटली डिसइंटिग्रेट झाला आणि त्याचे जे काही डेब्री होती ती त्या मून बरोबर फिरून फिरून एका फ्लॅट डिस्क सारखी डिस्ट्रीब्यूट झाली.
त्यामुळे आता ही जी तुम्ही रिंग बघताय सॅटर्नच्या भोवती, ती खूप खूप पूर्वी त्या सॅटर्नचा मून होती आणि तो मून कम्प्लिटली डिसइंटिग्रेट झाल्यामुळे ती रिंग फ्लॅटन झाली आणि नंतर हळूहळू स्कॅटर झाली. सो आता तुम्ही बघू शकता की त्या रिंग्समध्ये आता काही गॅप्स निर्माण व्हायला लागल्यात आणि जर अजून आत्तापासून काही लाख वर्षांनी आपण जर भेटलो पुन्हा आणि तुम्ही जर सॅटर्नकडे बघितलं तर तुम्हाला ती रिंग दिसेनाशी होणार आहे. कारण काय त्या रिंग मधला जो आईस आहे तो कॉन्स्टंट सन एक्सपोजरमुळे मेल्ट होत जातोय आणि ती रिंग आता फेड आणि डिसिपेट होत जाते आणि हळूहळू ती रिंग पूर्णपणे डिसअपिअर होणार आहे. सो इट इज पॉसिबल की जेव्हा पृथ्वी फॉर्म झाली होती किंवा पृथ्वीच्या अलीकडचे म्हणजे व्हीनस आणि मर्क्युरी फॉर्म झाले होते त्यांना ही रिंग्स असतील मे बी आणि त्या हळूहळू लाईक प्रोलॉंग सन एक्सपोजरमुळे त्या स्कार्स किंवा स्पार्स झाल्या असतील. सो हे झालं प्लॅनेट्स बद्दल. आता आपण थोडं स्टार्स बद्दल बोलू. आता या फोटोमध्ये 3 खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला राईट साईडला एक मिटिऑर दिसते. सो ह्याला शूटिंग स्टार असं म्हटलं जातं. पण ऍक्च्युली ते मिसनॉमर आहे किंवा थोडंसं चुकीचं नाव आहे. कारण काय मिटिऑर्स किंवा ज्या उल्का आपण बघतो त्याचं स्टारशी खरं तर काही घेणं देणं नसतं. सो ह्या मिटिऑर्स ज्या तुम्ही बघताय त्या अक्षरशः मोहरीच्या दाण्याने एवढ्या छोट्या छोट्या डस्टचे पार्टिकल्स असतात आणि पृथ्वी त्या डस्टच्या पार्टिकल्सला स्वीप करत प्रचंड स्पीडनी सूर्याभोवती फिरत असते. सो तुम्हाला इमॅजिन करायला कदाचित अवघड पडेल पण जस्ट ट्राय करा. आता इमॅजिन करा की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे आपण सगळ्यांनी शाळेत शिकलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता पृथ्वी सूर्याभोवती फिरताना तिचा जो स्पीड आहे तो 30 ते 40 किलोमीटर प्रति सेकंद एवढा असतो. सो 30 ते 40 का नाही, फक्त 30च का नाही, तर पृथ्वी कधी-कधी जेव्हा सूर्याच्या जवळ येते, तेव्हा ती फास्ट ट्रॅव्हल करते. आणि जेव्हा सूर्यापासून लांब जाते, तेव्हा ती स्लो ट्रॅव्हल करते. सो तुम्हाला याबद्दल आणखीन शिकायचं असेल, तर केप्लर्स लॉ बद्दल वाचा. आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की मी असं का म्हणालो ते. सो जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तेव्हा ती 30 ते 40 किलोमीटर प्रति सेकंद एवढ्या प्रचंड स्पीडनी ती ट्रॅव्हल करत असते. आणि पृथ्वी जेव्हा ट्रॅव्हल करतीये, तेव्हा तिच्याबरोबर जो थिक ॲटमॉस्फिअरचा जो ब्लँकेट आहे, जो आपल्याला आता सोलार रेडिएशनपासनं आणि अनेक वेगवेगळ्या रेडिएशन्सपासनं प्रोटेक्ट करतोय, तो ब्लँकेट तिच्याबरोबर ट्रॅव्हल करत असतो. आता स्पेसमध्ये कॉमेट्स आणि ॲस्टेरॉइड्सनी मागे सोडलेले जे धुळीचे कण आहेत, त्या धुळीच्या कणांना झाडत, झाडत, झाडत अशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सो कधी-कधी काय होतं, की या कॉमेटनी जस्ट फ्रेश मागे सोडलेली जी डेब्री असते किंवा एखाद्या ॲस्टेरॉइडनी मागे सोडलेली जी डस्टची डेब्री असते, त्या डेब्रीमधनं अर्थ खूप फास्ट स्पीडनी ते स्वीप करत-करत सूर्याभोवती फिरते. आणि ज्या क्षणी एक मोठा चंक ऑफ डेब्री पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर होतो, त्या रात्री आपल्याला उल्का वर्षाव बघता येतो. आणि हे दरवर्षी सेम टाईमला होतं. कारण काय दरवर्षी नोव्हेंबरमध्ये पृथ्वी सूर्याच्या एक्झॅक्टली ऑपोझिट त्याच पॉइंटला येते. दरवर्षी डिसेंबरमध्ये परत पृथ्वी त्याच पॉइंटला येते. सो दरवर्षीच्या 13-14 डिसेंबरच्या रात्री किंवा 14-15 डिसेंबर सॉरी 13-14 नोव्हेंबरच्या रात्री किंवा 14-15 डिसेंबरच्या रात्री तुम्ही उल्का वर्षाव एक्सपिरियन्स करू शकता. 12-13 ऑगस्टच्या रात्री सुद्धा उल्का वर्षाव दिसतो. पण तो पुण्यातनं किंवा कोल्हापुरातनं नाही दिसत कारण की आपल्याकडे मान्सून असतो. तुम्ही जर नॉर्थ इंडियामध्ये गेलात, तर तुम्हाला तिथनं तो उल्का वर्षाव बघता येऊ शकेल. आता ह्या उल्का ह्या आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये जळणारे धुळीचे कण आहेत. त्यामुळे त्यांचा ताऱ्याशी काही संबंध नाहीये. पण त्याला तुटणारा तारा म्हणण्याचं कारण असं की त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला भरपूर स्टार्स दिसतात. सो इट क्रिएट्स अ इल्युजन की तो एखादा तारा तुटून ॲटमॉस्फिअरमध्ये मूव्ह झाल्यासारखा. सो हा एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट किंवा फीचर आहे इथे. उजव्या बाजूला मिटिऑर दिसतोय. डाव्या बाजूला तुम्हाला इथे तारे दिसतात. 1, 2, 3 इथे झाडाच्या जस्ट वरती एक चौथा आहे. आणि इथे एक मध्ये 3 तारे दिसतात, बरोबर? आणि इथे तुम्हाला एक कलरफुल ऑब्जेक्ट दिसतोय, ज्याचं नाव आहे ओरायन्स नेब्युला. आता इथे डाव्या बाजूला हा जो ताऱ्यांचा ग्रुप दिसतोय ना, याला आपण भारतामध्ये मृग नक्षत्र असं म्हणतो. मृग नक्षत्र किंवा ओरायन असं म्हणतो. आता हा जो ब्राईट रेड कलरचा स्टार दिसतोय, त्याचं नाव आहे बेटलग्यूज किंवा काक्षी किंवा भरत. सो आता हा बेटलग्यूज नावाचा जो तारा आहे, हा रेड सुपर जायंट नावाचा तारा आहे, प्रकारचा तारा आहे. सो हा आपल्या सूर्यापेक्षा ऑलमोस्ट 200 पट जास्त वस्तुमान असलेला आणि 200 पट मोठा असा तारा आहे.
त्यामुळे आणि ऍट द सेम टाइम तो सूर्यापेक्षा खूप मोठा आहे वयाने सुद्धा. आणि आता तो त्याच्या वयाच्या काही लास्ट स्टेजेसमध्ये आलेला आहे, की ज्या स्टेज नंतर त्याचा सुपरनोवा म्हणजे तो फुटणार आहे. सो आता तो त्याच्या अगदी एंड स्टेजला आलेला असल्यामुळे तो रेड जायंट ह्या त्याच्या लाईफच्या स्टेजमध्ये आलेला आहे. इथे हा जो तारा दिसतोय ह्याचं नाव आहे बेलॅट्रिक्स, ह्याचं नाव आहे रायजेल आणि ह्याचं नाव आहे सेफ. ओके. आणि हे जे 3 तारे आहेत त्यांचं नाव आहे अल्निटक, अल्निलम आणि मिंटक. आणि इथनं स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे खाली एक ब्राईट स्टार दिसतो. सो आपल्या सूर्य आपला सूर्य हा आपल्या स्काय मधला ब्राईटेस्ट स्टार आहे. पण सूर्यानंतरचा जो नाईट स्काय मधला ब्राईटेस्ट स्टार जो आहे तो शोधायचा असेल तर ओरायन वापरून तुम्ही त्याला शोधू शकता. त्याचं नाव आहे सिरियस. सो इथे ह्या ताऱ्याचं नाव मी तुम्हाला म्हणलं होतं बेलॅट्रिक्स. या तारे इथे खाली जो तारा येणार आहे त्याचं नाव आहे सिरियस. सो तुम्हाला आता आठवलं असेल ही नावं तुम्ही हॅरी पॉटरमध्ये पण ऐकली असतील. सो अशा अनेक गोष्टी आहेत कल्चरमध्ये किंवा मूव्हीजमध्ये की ज्या ॲस्ट्रॉनॉमीवरनं इन्स्पायर्ड आहेत. सो बेलॅट्रिक्स, सिरियस असे अनेक कॅरेक्टर्सची नावं तुम्हाला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये मिळतील. हां, आता ह्या पूर्ण कॉन्स्टलेशनला ओरायन्स नेब्युला असं म्हणतात. इथे तुम्हाला आणखीन एक स्टार्सचा ग्रुप दिसतोय. हेच सेम कॉन्स्टलेशन आपल्या भारतामध्ये मृग नक्षत्र म्हणून ओळखलं जातं. मी एकच कॉन्स्टलेशन सांगणार आहे. बाकीची कॉन्स्टलेशन्स कशी बघायची आणि ती कशी ओळखायची यासाठी मी तुम्हाला काही ॲप्लिकेशन सांगणार आहे नंतर. सो ह्याच ताऱ्यांच्या ग्रुपला आता ओरायन द हंटर म्हणतात ग्रीसमध्ये किंवा ग्रीक मायथॉलॉजीमध्ये. इंडियामध्ये त्याला मृग किंवा हरिण असं म्हणतात. सो आपण आधी मृग इमॅजिन करू. तर हे 2 पाय आहेत पुढचे. हे त्याचं डोकं इमॅजिन करा. हे मागचे 2 पाय आहेत खालती असलेले. त्याच्यानंतर हा त्याच्या पोटात लागलेला बाण आहे जे मधले 3 तार आहेत ते. आणि तो जो बाण आहे तो व्याध नावाच्या एका शिकाऱ्याने म्हणजे तो सिरियस नावाचा जो तारा आहे जो अजून झाडांच्या मागे आहे त्यांनी मारलेला तो बाण आहे असं ते इमॅजिन केलं जातं. ह्याला मृग नक्षत्र म्हणतो आपण. आणि ह्याच नक्षत्रात झालेल्या पौर्णिमेच्या महिन्याला आपण मार्गशीर्ष म्हणतो. त्या नक्षत्रावरनं त्या महिन्यांना नावं दिली जातात. सो ज्या नक्षत्रामध्ये चंद्राची पौर्णिमा होते त्या नक्षत्राचं नाव त्या हिंदू महिन्याला दिलेलं आहे. आणि असं 12 वेळा होतं म्हणून आपल्याकडे 12 महिने आहेत. ओके. त्यानंतर आता ह्या सेम कॉन्स्टलेशनला ग्रीस मायथॉलॉजीमध्ये ओरायन द हंटर म्हणून इमॅजिन केलंय. तर हे जे 2 स्टार्स आहेत बिटलग्यूज आणि बेलॅट्रिक्स हे त्याचे शोल्डर्स आहेत, हे त्याचे हेड, हा त्यांनी घातलेला बेल्ट आहे आणि हे त्याचे 2 पाय आहेत असं इमॅजिन करा. आणि त्यांनी बेल्टमध्ये अडकवलेली जी तलवार आहे किंवा डॅगर आहे त्याची टिप शाईन होतीये. ती म्हणजे तो ओरायन नेब्युला आहे. आता नेब्युला म्हणजे काय? तर नेब्युला हा खूप मोठा गॅसचा क्लाउड असतो. पुढे काही फोटोज बघू. मी तुम्हाला मीटिऑर्स बद्दल ऑलरेडी सांगितलं. हा मीटिऑर शॉवरचा काढलेला फोटो आहे. हा मोबाईलनी काढलेला फोटो आहे. फक्त हा एका फोटोमध्ये असे एवढ्या मीटिऑर्स नाही दिसत आणि अशी गॅलेक्सी नाही दिसत. मल्टिपल फोटोज काढून त्यांना एकमेकांवरती आपण स्टॅक केलंय. सो ह्या टेक्निकला स्टॅकिंग म्हणतात आणि हे खूप सिम्पल आहे करणं. सो तुम्ही नंतर लेक्चर संपल्यानंतर त्याच्याबद्दल वाचू शकता. सो आपण हा स्टॅक केलेला फोटो एकमेकांवरती मल्टिपल फोटो स्टॅक करून मिल्की वेच्या लाईटला हायलाईट केलंय म्हणजे लाईटला इंटिग्रेट केलंय. इंटिग्रेट करणे म्हणजेच ऍड करणे. आपण अनेक वेगवेगळ्या फ्रेम्सना ऍड केलं एकमेकांवरती आणि स्टार्सना अलाइन केलं. आणि वेगवेगळ्या फोटोजमध्ये ह्या वेगवेगळ्या मिटिऑर झाल्या होत्या. आणि सगळ्यात शेवटी फोरग्राऊंडची इमेज आपण त्याच्यावरती ओव्हरले केली फॉर गुड इफेक्ट. तर आपण या मिटिऑर्स बद्दल बोललो. त्यानंतर कॉमेट्स बद्दल आपण बोललो की कॉमेट्सनी मागे सोडलेली जी डेब्री असते त्या डेब्रीला जेव्हा अर्थ स्वीप करते तेव्हा आपल्याला उल्का वर्षाव किंवा मिटिऑर शॉवर दिसतो. आता हा कॉमेटचा फोटो आहे. तर कॉमेटचा खूप युनिक फीचर म्हणजे त्याची शेपूट किंवा त्याची टेल असते. सो ही टेल कायम सूर्याच्या ऑपोजिट साईडला आपल्याला बघता येते. आणि जसं जसं कॉमेट सूर्याच्या जवळ यायला लागेल तशी त्याची टेलची साईज मोठी होत जाते. कारण काय टेल येण्यासाठी कारणीभूत हा सूर्यच आहे. कॉमेट हे पूर्णपणे आईसनी बनलेले गोळे असतात. जसं जसं ते सूर्याच्या जवळ यायला लागतात तसं ते मेल्ट होऊन त्यांच्यामधनं आईस जेट्स किंवा त्याची जी टेल आहे ती बाहेर यायला सुरुवात होते. आणि सूर्याच्या रेडिएशनमुळे किंवा सूर्याच्या इंटेन्स सोलार फ्लेअर्समुळे तो कॉमेटचा जो गॅस असतो तो आयोनाइज होतो आणि त्याची टेल कायम सनच्या ऑपोजिट डिरेक्शनला पॉइंट करते. सो हा आणखीन एक फोटो आहे. हा लडाखमधनं काढलेला आहे. सो इथे तुम्हाला हानले मॉनिस्ट्री दिसतेय आणि इथे डाव्या हाताला वरती कॉमेट दिसतोय आणि भरपूर ढग ॲज युजल.
सो हा त्याच हॅनले मॉनेस्ट्रीच्या परिसरातनं काढलेला फोटो आहे. इथे तुम्हाला सुंदर मिल्की वे गॅलेक्सी दिसते आणि इथे तुम्हाला आपले लेहमधले काही पीक्स दिसतात. सो असे मिल्की वेचे फोटोज काढणं ऍक्च्युली खरंच खूप सोपं आहे. तुम्ही जर स्टारला परफेक्टली फोकस करण्याच्या स्किलची जर प्रॅक्टिस केली आणि तुम्ही जर मल्टिपल फोटोज काढून स्टॅक करण्याची जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही सुद्धा असे फोटोज खूप इझिली काढू शकता, इन्क्लुडिंग विथ युअर फोन्स ऑर इवन विथ युअर DSLR कॅमेराज. हा, आता ही जी आहे, हा जो फोटो दिसतोय हा आपल्या गॅलेक्सी सारख्याच एका गॅलेक्सीचा आहे. आपल्या गॅलेक्सीचा जर आपल्याला सेल्फी काढता आला असता तर तो साधारण असा दिसला असता. सो ही पिनव्हील गॅलेक्सी नावाची गॅलेक्सी आहे, ज्याच्या केंद्राला एक खूप मोठा सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल आहे आणि त्या ब्लॅक होलमधनं अशा स्पायरल्स बाहेर येताना आपल्याला दिसतात. अशाच एका स्पायरलचा अपोजिट साइडचा भाग आपल्याला आपल्या पृथ्वीवरनं दिसतो. हा हा आपल्याच गॅलेक्सीच्या स्पायरलचा भाग आहे. ओके, आणि आपल्या गॅलेक्सीचं केंद्र हे साधारण ह्या दिशेला आपल्याला बघता येऊ शकतं. सो आपण जर गॅलेक्सीचा सेल्फी काढला असता तर आपण असं बाहेरच्या कुठल्या तरी एका आर्मवरती आहोत आणि इथनं आपल्याला ऑपोजिट साइडचा हा जो आर्म आहे तो आपण आपल्या स्कायमध्ये बघू शकतो. हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असं आपण आउटर आर्ममध्ये आहोत आणि ऑपोजिट साइडचा आर्म आपण बघू शकतो. ही आर्टिस्टिक इमेज आहे, बट दिस इज जस्ट टू गिव्ह आयडिया की आपल्या मिल्की वेचं किंवा आपण जे आकाशगंगेत राहतो त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि ती कशी कंपोजिशन कसं आहे. हे आणखीन काही ऑब्जेक्ट्स तुम्ही बघू शकता स्कायमध्ये, ज्याला आपण स्टार क्लस्टर्स, ओपन क्लस्टर्स आणि ग्लोब्युलर क्लस्टर्स म्हणतो. ग्लोब्युलर क्लस्टर्स जास्त कॉम्पॅक्ट असतात. ते बेसिकली अनेक करोडो स्टार्सनी बनलेले क्लस्टर्स आहेत आणि ते ऑफन एकत्र ग्रॅव्हिटेशनली बाउंड असल्यामुळे एक असे कॉम्पॅक्ट क्लस्टर ऑफ स्टार्स सारखे दिसतात. ओपन क्लस्टर्स हे ग्रॅव्हिटेशनली बाउंड असतातच असं नाही. सो ते ऑफन स्कॅटर्ड असतात स्टार्स. मगाशी मी तुम्हाला ओरायन्स नेब्युला दाखवला होता. डाव्या हाताला ओरायन्स नेब्युलाचा फोटो आहे. इथे तुम्हाला भरपूर सुंदर कलरफुल गॅसेस दिसत आहेत. सो ते गॅसेस ऍक्च्युली वेगवेगळे गॅसेस हे वेगवेगळे मॉलिक्युलर कॉम्पोजिशन्स आहेत. मोस्ट ऑफ द टाइम्स नेब्युलाजमध्ये नेसंट हायड्रोजन आपल्याला मिळतो, म्हणजे बघायला मिळतो आणि त्या नेसंट हायड्रोजनचे आयसोटोप्स तयार होतात आणि हळूहळू त्या आयसोटोप्सची एक फ्युजनची चेन रिॲक्शन सुरू होते. आता समजा ड्यूटेरियम नावाचे 4 हायड्रोजन्स घेतले आणि त्यांना जर फ्यूज केलं तर त्याच्यापासून एक हेलियम अणू म्हणजे हेलियमचा ॲटम बनतो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी बाहेर पडते. हे जे काय मी आता बोललो ह्यालाच आपण न्यूक्लिअर फ्युजन म्हणतो. आणि हे न्यूक्लिअर फ्युजन मधनं बाहेर पडलेली जी एनर्जी आहे ती पुढच्या न्यूक्लिअर फ्युजनला फ्यूल करत जाते किंवा फीड करत जाते आणि ती एक चेन रिॲक्शन सुरू होते. मुळातच पहिल्यांदा हे फ्युजन होण्यासाठी एनर्जी कुठनं येते, तर हळूहळू काय होतं की हे गॅस मॉलिक्युल्स जे आहेत ते ग्रॅव्हिटीमुळे एकमेकाच्या जवळ 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 येत जातात आणि हळूहळू कॉम्प्रेशननी इतकी एनर्जी निर्माण होते केंद्राला किंवा सेंटरला की मॉलिक्युल्स एकमेकांवरती ग्रेस करून आयोनाइज होतात आणि आयोनाइज झाल्यानंतर त्यांचे आयसोटोप्स तयार होतात आणि हळूहळू त्यांचं फ्युजन सुरू होतं आणि एक पॉईंट नंतर रेडिएशन प्रेशर हे इतकं वाढतं की काही भागांमध्ये एक्सप्लोजन्स होतात, काही भागांमध्ये ग्रॅव्हिटेशनल एनर्जीमुळे फ्युजन सुरू होतात आणि अशा प्रकारे गॅस स्कॅटर होतो आणि हळूहळू त्या गॅस क्लाउडपासनं एक प्रोटोस्टार नावाचा एक ऑब्जेक्ट तयार होतो आणि नंतर मग ग्रॅव्हिटी टेक ओव्हर करते आणि त्या स्टारला कॉम्पॅक्ट करत जाते आणि हळूहळू त्या स्टारचा एक चेंडू बनतो किंवा तो स्फेरिकल बनतो बिकॉज दॅट इज द मोस्ट स्टेबल शेप वेअर द ग्रॅव्हिटी अँड रेडिएशन प्रेशर कॅन बॅलन्स इच अदर. म्हणून तो नॅचरली स्फेरिकल बनतो आणि जोपर्यंत ताऱ्याच्या आतमध्ये न्यूक्लिअर फ्युजनचं जे रेडिएशन प्रेशर आहे ते ग्रॅव्हिटीला काउंटरॅक्ट करू शकतंय तोपर्यंत तो स्टार स्फेरिकल राहतो. एक पॉइंट असा येतो की ते रेडिएशन प्रेशर इतकं वाढतं की तो स्टार एक्सप्लोड होतो किंवा एक पॉइंट असा येतो की ते रेडिएशन प्रेशर इतकं कमी होतं की ग्रॅव्हिटी टेक ओव्हर करते आणि स्टार कोलॅप्स होतो. सो आपल्या सूर्याबरोबर दुसरी केस होणार आहे. आपला सूर्य कोलॅप्स होणार आहे आणि त्याच्या केंद्राला एक व्हाईट डॉर्फ बनणार आहे. त्याला श्वेतबटू तारा म्हणतात. पण व्हाईट डॉर्फ एक्झॅक्टली इज व्हॉट लाईक इट साऊंड्स. इट इज व्हाईट अँड इट इज डॉर्फ. डॉर्फ म्हणजे स्मॉल. आणि चंद्राच्या बाहेरचे जे लेयर्स आहेत ते असे ऑनियनच्या लेयर्स सारखे सेपरेट होणार आणि आपला चंद्र म्हटलं सूर्याच्या बाहेरचे जे लेयर्स आहेत
त्याचे लेयर्स असे सेपरेट होणार. आणि आपला सूर्य जेव्हा मरेल तेव्हा इथे तुम्हाला लेफ्ट बॉटमला जी इमेज दिसते ना, त्या सूर्याच्या भोवती एक असा छान कलरफुल गॅसचा नेब्युला तयार होईल. आणि केंद्राला तुम्हाला असा व्हाईट कलरचा डॉट दिसतोय, तो व्हाईट डॉर्फ आपल्या सनच्या जागेवरती तयार होईल. फक्त ह्या सगळ्या प्रोसेसला ऑलमोस्ट 5.6 बिलियन इयर्स आहेत, त्यामुळे काळजीचं कारण नाही. इथे टॉप लेफ्ट कॉर्नरला जो दिसतोय तो ओरायन नेब्युलाचा फोटो आहे, जो एमिशन नेब्युला आहे, जो स्वतः लाईट एमिट करतोय. त्यानंतर काही नेब्युलाज असतात किंवा गॅस क्लाउड्स असतात की जे लाईट रिफ्लेक्ट करतात. कोणाचा लाईट? त्यांनीच फ्युल करून तयार केलेले जे स्टार्स आहेत त्यांचा लाईट वेगवेगळ्या गॅसेसमधून रिफ्लेक्ट करून ते आपल्याला दिसतात. काही नेब्युलाज जे असतात ते डार्क नेब्युलाज असतात की जे मेनली डस्टनी बनलेले असतात आणि ते बॅकग्राऊंड स्टार्सच्या लाईटला उलट ऑकल्ट करतात, म्हणजे हाईड करतात. सो हे बॅकग्राऊंडचे स्टार्स बघायचे असतील तर मग आपल्याला इन्फ्रारेड टेलिस्कोप्स किंवा इन्फ्रारेड कॅमेराज वापरावे लागतात. आणि डावीकडे दाखवल्याप्रमाणे प्लॅनेटरी नेब्युलाज तुम्ही बघू शकता, की जसं व्हाईट डॉर्फ्स किंवा त्याच्या अराउंड तुम्हाला वेगवेगळे प्लॅनेटरी स्ट्रक्चर्स हे तुम्हाला बघायला मिळू शकतात. हे आकाशात दिसणाऱ्या वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आणि त्यांचे काही फोटोज होते. त्याच ऑब्जेक्ट्सचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही अनेक मार्गांचा वापर करू शकता. एक तर तुम्ही डायरेक्टली बाहेर जाऊन नेकेड आय ऑब्झर्वेशन्स करू शकता, जसं राईट हँड साईडला तुम्ही दाखवलंय. त्याच्यानंतर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे बाहेर पडणं आणि डायरेक्टली ऑब्झर्व्ह करणं. पण तुम्ही जर आता कोल्हापुरात किंवा पुण्यामधनं जर बाहेर जाऊन बघितलं, तुम्हाला फक्त लाईट पोल्युशन, भरपूर होर्डिंग्स, त्याच्यानंतर बऱ्याचदा भरपूर ढग आणि क्वचितच तुम्हाला असे भरपूर तारे बघता येतात. त्यामुळे तुम्हाला सिटीच्या बाहेर जाऊन आकाश बघावं लागतं आणि त्याच्यासाठी एक सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल करायला लागतो. सो ऑफकोर्स दिस इज द मोस्ट एलिगंट आणि चीपेस्ट सोल्युशन स्काय वॉचिंग करण्यासाठी. दुसरं म्हणजे तुम्ही टेलिस्कोप्सची मदत घेऊन प्लॅनेट्सना किंवा नेब्युलाजना किंवा गॅलेक्सीजना ऑब्झर्व्ह करू शकता. त्यासाठी तुम्ही आयदर टेलिस्कोप विकत घेऊ शकता किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा टेलिस्कोप बनवू शकता. किंवा तुम्ही तारांगणांमध्ये किंवा वेगवेगळे प्लॅनेटेरियम्स किंवा वेगवेगळे ऑडिटोरियम्स असतात, जिथे ॲस्ट्रॉनॉमीचे शोज होतात, तिथे जाऊन आकाशाचा अभ्यास करू शकता. सो अशा तिन्ही मेथड्सनी तुम्ही किंवा आता हल्ली वेगवेगळे मोबाईल ॲप्लिकेशन्स यायला लागलेत, जसं की स्टेलरियम आहे, हेव्हन्स अबव्ह आहे. ह्यांची नावं मी तुम्हाला नंतर पाठवीन किंवा तुम्हाला त्याची नावं नंतर लिहून घ्यायला सांगेन. बट अशा वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स आणि टूल्स वापरून तुम्ही स्टडी करू शकता. आता मी आता जे बोललो तेच इथे लिहिलेलं आहे, त्यामुळे आपण ही स्लाइड स्किप करू. हां, याच्यामध्ये एक गोष्ट मी सांगायची विसरलो, की खूपदा जेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन प्लॅन कराल, तेव्हा तुम्हाला असं अनुभव येईल, की स्काय तरी क्लिअर नाहीये किंवा आपण जे ऑब्झर्वेशन्स प्लॅन केले होते, ते आपल्याला लाईट पोल्युशनमुळे म्हणा किंवा आणखीन कुठल्यातरी टेक्निकल ग्लिचमुळे म्हणा, की ते तुम्हाला दिसू शकलं नाही. सो त्याचं सोल्युशन असं की तुम्ही ते ऑब्झर्वेशन बेटर प्लॅन करू शकता. तुम्ही ते ऑब्झर्वेशन करण्याच्या आधी फोरकास्ट चेक करू शकता आणि बेस्ट पॉसिबल एरियामध्ये जाऊन तुम्ही ते ऑब्झर्वेशन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस आणि ऑफकोर्स भरपूर भरपूर पेशन्स आणि चिकाटी लागणार. कारण काय, तुम्ही जर ॲस्ट्रोफोटोग्राफी करू इच्छित असाल किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स घेऊ इच्छित असाल, तर त्याच्यासाठी क्रॅश कोर्स नाहीये. कारण काय, ह्या टेक्निक्स खरंच खूप सोप्या आहेत. पण तुम्हाला त्या इफेक्टिव्हली करण्यासाठी किंवा करता येण्यासाठी प्रॅक्टिस शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यानंतर तुम्ही टेलिस्कोप्स मी म्हणल्याप्रमाणे तुम्ही स्वतःचे बनवू शकता किंवा रेडीमेड टेलिस्कोप्स विकत घेऊ शकतात. हल्ली ते टेलिस्कोप सुद्धा खूप स्वस्त झालेत. बायनोक्युलर्सनी सुरुवात करायला सुद्धा हरकत नाही. बायनोक्युलर्स आर ब्युटिफुल, वंडरफुल ऑब्जेक्ट्स टू स्टार्ट ॲस्ट्रॉनॉमी. तुम्ही लुनर आणि ज्युपिटर आणि सॅटर्नचे ऑब्झर्वेशन्स किंवा व्हीनसचे ऑब्झर्वेशन सुद्धा बायनोक्युलरने घेऊ शकता. त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमीमध्ये कम्युनिकेशनसाठी काही ह्या टेक्निक्स वापरल्यात. या जस्ट त्यासाठी ही स्लाइड इथे ठेवली आहे, की एखादा स्टार दुसऱ्या स्टारपासून किती लांब आहे, हे जर तुम्हाला सांगायचं असेल कोणाला व्हर्बली, तर तुम्ही ह्या टेक्निक्स वापरू शकता. आपल्या नॉर्मल पॅरालॅक्स वापरून, म्हणजे तुम्ही जर एक डोळा बंद केला आणि दुसरा डोळा जर पूर्ण एक्सटेंड केला, तुमचा हात जर पूर्ण एक्सटेंड केला, तर तुमच्या या हाताच्या बोटानी स्कायचा जेवढा एरिया झाकला जाईल तो ऑलमोस्ट 1 डिग्री असतो. 1 डिग्री ऑफ आर्क. त्यानंतर 3 फिंगर्स जर तुम्ही एक्सटेंड केले, तर तो जो एरिया स्कायमधला हाईड होणार आहे, तो आहे 5 डिग्रीज. त्याचप्रमाणे इथे बाकीचे अँग्युलर मेजर्स दिलेले आहेत. सो हे जस्ट रफ मेजर्स आहेत, की जे तुम्ही कम्युनिकेशनसाठी किंवा बेसिक मार्किंगसाठी वापरू शकता. तुम्हाला पटकन मित्राला सांगायचं, की "अरे, चंद्राच्या साऊथला 25 डिग्रीला बघ."
तुला तिथे सॅटेलाइट पास दिसणार आहे. सो असं तुम्हाला या टेक्निकनी सांगता येऊ शकतं. सो हाऊ डिड इट ऑल स्टार्ट? तर गॅलिलिओनी असा टेलिस्कोप वापरला होता. हा एक्झॅक्टली गॅलिलिओनी वापरलेला टेलिस्कोप आहे. तो त्यांनी एका बॉल माउंटवरती चिकटवला होता आणि बॉल माउंटची मदत मदत घेऊन त्याने तो टेलिस्कोप आकाशाकडे तो पॉइंट करायचा आणि वेगवेगळ्या ऑब्जेक्टची निरीक्षण करायचं. त्या वरती तुम्हाला मगाशी दाखवलेला फोटो आठवतोय? शुक्राच्या फेजेस दिसतात. सो इथे तो तो सिम्बॉल दिसतोय बघा. बऱ्याचदा फिमेल्ससाठी तो सिम्बॉल वापरला जातो. सो इथे वरती तुम्हाला तो सिम्बॉल दिसतोय. दॅट सिम्बॉल इज फॉर व्हीनस. आणि इथे शुक्राची कोर दिसतीये आणि त्यांनी कसं अचूक निरीक्षण केलं बघा. शुक्राची जेव्हा कोर दिसते, तेव्हा त्याची अँग्युलर साईज मोठी असते. तसं त्यांनी त्या प्रकारचं ऑब्झर्वेशन केलंय. आणि जेव्हा शुक्राची कोर जेव्हा पूर्ण शुक्राची इमेज दिसते, तेव्हा शुक्राची अँग्युलर साईज लहान असते. त्याचप्रमाणे त्यांनी सॅटर्नच्या रिंग्सची ऑब्झर्वेशन्स घेतली आहेत. त्यानंतर मूनच्या वेगवेगळ्या फेजेसची ऑब्झर्वेशन्स त्यांनी घेतलेत. उजव्या बाजूला त्यांनी बुकमध्ये मार्क केलेले ऑब्झर्वेशन्सचे तुम्हाला मी आता स्कॅन फोटोज दाखवतो. त्यानंतर इथे खालती काही त्यांनी कॉन्स्टलेशन्स मार्क केले आहेत. प्लिडीज नावाचं जे कॉन्स्टलेशन आहे, की ज्याला कृतिका नक्षत्र म्हणतात, त्याचा हा डाव्या बाजूचा खालचा फोटो आहे. उजव्या बाजूला एक मोठा गोळा दिसतो आणि त्याच्या बाजूला छोटे ठिपके दिसतात. तो बेसिकली ज्युपिटर आहे आणि ज्युपिटरचे चंद्र हे ज्युपिटरच्या भोवती कसे फिरतात, हे त्यांनी पहिल्यांदा ऑब्झर्व्ह केलं आणि बिकॉज ऑफ दॅट इट चेंज एव्हरीथिंग. सो त्यांनी ऑब्झर्वेशनल एव्हिडन्स दिला की नॉट एव्हरीथिंग रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. सो अवर सोलार सिस्टम or the universe is not geocentric, but at least our solar system is heliocentric. आणि त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमीचा कोर्स हा पूर्णपणे बदलून गेला. त्यांनी हे केल्याबद्दल त्याला हाऊस अरेस्ट केली गेली होती. पण इव्हेंच्युअली जसं चर्चनी ॲक्सेप्ट केलं, तसं पूर्ण जगाने ॲक्सेप्ट केलं की आपला सूर्य जो आहे हा आपल्या सोलार सिस्टीमच्या केंद्राला असून बाकी सगळे प्लॅनेट्स इन्क्लुडिंग पृथ्वी सूर्याभोवती फिरतात आणि नॉट द अदर वे अराउंड. सो हे काही मॉडर्न टेलिस्कोप्सचे डिझाईन्स आहेत. हे तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये बघितले असणार आहेत. आपण हे रिपीट नको करायला. आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. हा अजून एक मॉडर्न टेलिस्कोप डिझाईन आहे. सो आधीचे जे 2 टेलिस्कोप्स होते, रिफ्लेक्टर आणि रिफ्रॅक्टर, त्यांचं कॉम्बिनेशन करून त्यांनी हा एक मात्सुतो कॅसिग्रेन नावाचा टेलिस्कोप डिझाईन केलेला आहे. याचा फायदा असा होतो की त्याची फोकल लेंथ खूप मोठी असून सुद्धा तो एका छोट्या ट्यूबमध्ये आपल्याला बसवता येतो, कारण का त्याच्यात मल्टिपल रिफ्लेक्शन्स करून त्याची फोकल लेंथ ही फोल्ड केलेली. हे तुम्हाला नाही कळालं तरी चालेल, पण त्यातून जर तुम्हाला फिगर बघून जर लक्षात आलं तर नथिंग लाईक इट. इथे प्रायमरी मिररवरती लाईट पडतो, तो रिफ्लेक्ट होऊन सेकंडरी मिररवरती जातो आणि पुन्हा एकदा रिफ्लेक्ट होऊन तो लाईट आयपीस मधनं बाहेर येतो. सो ह्या डिझाईनमुळे या ट्यूबची जी लांबी आहे ती आपल्याला कमी ठेवता येते, वाईल फोकल लेंथ त्याची ही प्रायमरी मिररच्या एजपासून सुरू होऊन आयपीस पर्यंत फोल्ड केलेली तुम्हाला दिसेल. सो this is the folded focal length. This design is called as a Cassegrain model. ओके. सो ॲस्ट्रॉनॉमीमध्ये आपण जेव्हा ऑब्झर्वेशन्स घेतो, तेव्हा 2 कंपोनेंट्स हे खूप महत्त्वाचे असतात. एक असतो टाईम आणि दुसरा असतो स्पेस. सो एखाद्या ऑब्झर्वेशन जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करता, तेव्हा ते रेकॉर्ड करताना त्या रेकॉर्ड केलेल्या ऑब्झर्वेशनचं टायमिंग हे तुम्ही खूप अचूक रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्या ऑब्जेक्टची स्कायमधली जी पोझिशन आहे, ती सुद्धा तुम्ही अचूक मार्क करणं गरजेचं आहे. यासाठी आपण आपल्या सोयीसाठी काही टर्मिनॉलॉजीज डिफाईन केल्यात. खूप सोप्या आहेत. अजिबात त्याच्यात काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. आपण कुठेही उभं राहिलो, तर आपल्या एक्झॅक्ट डोक्यावरचा जो पॉइंट असतो, त्याला आपण झेनिथ असं म्हणतो. ओके. त्याला आपण झेनिथ किंवा ख बिंदू असं म्हणतो. सो त्याच्यानंतर एखादा ऑब्जेक्ट स्कायमध्ये आहे, तर तो ऑब्जेक्ट क्षितिजापासून किती डिग्री अँगलवरती आहे. सो त्या अँगलला आपण अल्टिट्यूड म्हणतो. सो एखादा ऑब्जेक्ट जर क्षितिजावरती अगदी चिकटून असेल, तर त्याचा अल्टिट्यूड असतो 0 डिग्रीज. आणि तो जर झेनिथवरती असेल, तर त्याचा अल्टिट्यूड असतो 90 डिग्रीज, 90 अंश. आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याला डिमार्केट करून तुम्ही त्या ऑब्जेक्टची अल्टिट्यूड कॅल्क्युलेट करू शकता. आता त्याचबरोबर ऑब्जेक्टची अझिमत सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करता येऊ शकते. सो नॉर्थ डिरेक्शन जी आहे त्याला आपण 0 अझिमत म्हणतो आणि ईस्ट डिरेक्शन आहे त्याला आपण +90 अझिमत म्हणतो. साऊथला आपण 180 अझिमत म्हणतो आणि वेस्टला
90 किंवा मग 270 अझिमत म्हणतो. तर तुम्ही जर एखादा मोठा प्रोट्रॅक्टर घेतला आणि त्या प्रोट्रॅक्टरचा 0 जर नॉर्थला मॅच केला, तर बेसिकली तुमचा जो कंपास आहे तो तुम्हाला त्या प्रोट्रॅक्टरच्या अँगल्सच्या मेजरमेंट्स देईल. सो 0 आणि 360 म्हणजेच नॉर्थ, त्याच डिरेक्शनला आपण अझिमत असं नाव दिलंय. आणि क्लॉकवाईज सेन्समध्ये म्हणजे नॉर्थकडनं ईस्टकडे यायला लागल्यानंतर ईस्ट इज पॉझिटिव्ह 90, साऊथ इज 180, वेस्ट इज 270 और नेगेटिव्ह 90 आणि नॉर्थ इज 360 और 0. सो आय होप तुम्हाला हे लक्षात आलंय. तर ह्या 2 कॉर्डिनेट्सचा वापर करून तुम्ही आकाशातल्या कोणत्याही ऑब्जेक्टला ची पोझिशन तुम्ही डिफाईन करू शकता. त्यानंतर हे मगाशी दाखवलेल्याप्रमाणे वेगवेगळ्या टाईपचे टेलिस्कोप्स आहेत. ऍट द सेम टाइम वेगवेगळ्या टाईपचे माउंट्स सुद्धा इथे आहेत, की टेलिस्कोप हा होरायझनला पॅरलल माउंट करून अल्टिट्यूड अझिमत ऍक्शन मध्ये फिरतोय, का तो अर्थच्या इक्वेटोरियल ऍक्सिसला पॅरलल ठेवून तो इक्वेटोरियल माउंट वरती माउंट केलेला आहे. सो हे थोडं टेक्निकल आहे, आपण हे स्किप करू. ही स्लाइड खूप महत्वाची आहे. सो ह्या स्लाइड मधनं तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळते, ही थोडी लक्षपूर्वक बघा. सो आता ऍक्च्युली या स्लाइडमध्ये उजव्या बाजूने तुम्हाला काही फोटोज दिसतात. एक माणूस आहे, त्यांनी काळ्या रंगाची एक कॅरी बॅग हातात ठेवली आहे आणि त्यांनी चष्मा घातलाय. त्याचे केस साधारण ब्राऊन कलरचे आहेत. त्यांनी रेड कलरचा शर्ट घातलाय. त्यांनी रेड कलरचा फुल शर्ट घातलाय, त्याच्यावरती ब्लू कलरचा टी शर्ट घातलाय. ओके. त्याच माणसाला जेव्हा आपण इन्फ्रारेड फोटो किंवा इन्फ्रारेड रेडिएशन मध्ये बघतो, तर त्याच माणसाच्या वेगवेगळ्या फीचर्स कसे हायलाइट होऊन दिसतात ते बघा. तुम्हाला आता त्याच्या कपड्यांचा कलर दिसत नाहीये. तुम्हाला आणखीन 2 ॲडिशनल गोष्टी ऑब्झर्व्ह होतात का बघा. जी प्लास्टिकची कॅरी बॅग व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये किंवा सिंपल फोटोग्राफमध्ये ओपेक होती, ती इन्फ्रारेडमध्ये ट्रान्सपरंट झाली. पण त्याचा जो चष्मा आहे, जो आपल्या व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये ट्रान्सपरंट होता, तो इन्फ्रारेड स्पेक्ट्रममध्ये ओपेक झालाय. त्याचबरोबर त्याच्या बॉडीचे कोणकोणते रिजन्स किती हीट एमिट करतायत हे तुम्ही इन्फ्रारेडमध्ये बघू शकता. सो तुम्ही कोविडच्या काळामध्ये अनुभवलं असेल की इन्फ्रारेड स्पेक्ट्रम. फोन आला. हॅलो. सर्व येस. तो जे स्लाइड दाखवते आणि तुझा जो बॉक्स आहे हा. त्याच्यात height होती everybody. अच्छा, तुझा चौकोन आहे तो वर गेला. हा चौकोन का? तो दिसतोय तो. अच्छा, मी आता झालं का? नाही. आम्ही वर गेलो पण एक मिनिट थांबा. हा, बहुतेक तुमच्या. अच्छा, ठीक आहे. बाकी आवाज येतोय ना? हा येतोय. ओके, ठीक आहे. फोन ठेवतो. ऑलराईट. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे की आता जेव्हा व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये फोटो काढला किंवा साध्या कॅमेराने फोटो काढला, तेव्हा तुम्हाला त्याचे एक्सटर्नल फीचर्स दिसतात. त्याच ऑब्जेक्टचा जेव्हा तुम्ही इन्फ्रारेड मध्ये अभ्यास करता, तेव्हा तुम्हाला त्याचे ॲडिशनल फीचर्स दिसतात की जे ऑप्टिकलमध्ये हाईड झालेत. जसे की त्याच्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये त्याला 2 हात आहेत, प्रत्येक हाताला 5 फिंगर्स आहेत. त्याच्यानंतर त्याचा ग्लास जो आहे ते व्हिजिबलमध्ये घातलेला, त्याच्या आतनं इन्फ्रारेड रेडिएशन पास होऊ शकत नाही, म्हणजे ग्लास हा इन्फ्रारेडसाठी ओपेक आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला खालती तुम्ही हे अनुभवलं असणार आहे की इन्फ्रारेडचा वापर करून आपण टेम्परेचर सुद्धा मेजर करू शकतो. इथे तुम्हाला टेम्परेचर गन दिसते की ज्याच्या मदतीने तुम्ही एखाद्या सरफेसचे टेम्परेचर किती आहे हे मेजर करू शकता, आणि हे आपण कोविडमध्ये खूप एक्सटेन्सिव्हली वापरलेलं आहे. त्याचबरोबर इथे खालती मायक्रोवेव्हचा फोटो आहे बघा. सो मायक्रोवेव्हमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यापैकी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्याचं नाव आहे मॅग्नेट्रॉन. तो मॅग्नेट्रॉन काय करतो माहिती आहे? त्याला एकदा तुम्ही जर इलेक्ट्रिक पॉवर दिली, तर त्याच्या आतमध्ये एक मॅग्नेट्रॉन जो असतो तो ॲटम्सना ऑसिलेट करतो, आणि ते ॲटम्स ऑसिलेट झाल्यानंतर ते एक स्पेसिफिक वेव्हलेंथची एनर्जी एमिट करतात. त्याला आपण मायक्रोवेव्ह एनर्जी असं म्हणतो. आणि त्या मायक्रोवेव्हज तुमच्या फूडच्या आतले जे वॉटर मॉलिक्युल्स असतात, त्या वॉटर मॉलिक्युल्सना व्हायब्रेट करतात, आणि त्यामुळे तुमचं अन्न जे आहे ते वॉटर मॉलिक्युल्सच्या व्हायब्रेशनमुळे गरम होतं आणि बेसिकली तुमचं फूड कुक होतं. सो त्यानंतर इथे राईट हँड साईडला त्या सेम माणसाचा एका सर्टन रिजन ऑफ बॉडीचा आपण जर एक्सरेनी फोटो काढला, तर तुम्हाला त्याच माणसाबद्दल ॲडिशनल माहिती आहे. ती म्हणजे त्याच्या आतमध्ये बोन्स आहेत, कार्टिलेजेस आहेत. सो बोन्सच्या स्ट्रक्चर्सनी त्याच्या आउटर लेयर्सना सपोर्ट केलेलं आहे. सो आपण हे सगळं का करतोय?
तर आपल्याला एकाच ऑब्जेक्टला जेव्हा आपण मल्टिपल वेव्हलेन्थमध्ये बघतो तेव्हा आपल्याला त्या ऑब्जेक्टची किंवा त्या पर्सनची होलिस्टिक इन्फॉर्मेशन मिळते. हे सेम लॉजिक आपण ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेससाठी सुद्धा वापरतो. ॲट द सेम टाइम मल्टीवेव्हलेन्थचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेले डिटेक्टर्स हे आपण आपल्या डे टू डे ॲप्लिकेशनसाठी सुद्धा वापरतो. ह्याचं काही उदाहरण आता इथे तुम्हाला फोटोजमधनं बघायला मिळतात. सो आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा खूप मोठा आहे. त्याच्यातला खूप छोटासा भाग जो आहे तो आपल्या डोळ्यांना सेन्स करता येतो, ज्याला आपण व्हिजिबल स्पेक्ट्रम असं म्हणतो, जो 400 ते 800 नॅनोमीटर किंवा 4000 ते 8000 अँगस्ट्रॉम्स एवढ्या वेव्हलेंथमध्ये तो बसतो. पण ह्याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा पार्ट म्हणजेच आपल्या मोबाईल नी वापरले जाणारे जे UHF आणि VHF बँड्स असतात, किंवा आपला रेडिओ मिरची तुम्ही ऐकता ते VHF बँड्समध्ये एमिशन्स करतात, किंवा तुम्ही मायक्रोवेव्ह जे कम्युनिकेशनसाठी वापरतात. गॅमा रेज ह्या आपण डिटेक्शनसाठी किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये डिटेक्ट करण्यासाठी वापरतो. एक्सरे आपण आपल्या एक्सरे इमेजिंगसाठी वापरतो. त्याच्यानंतर क्रिस्टलोग्राफीसाठी वापरतो. अल्ट्राव्हायलेट आपण सॅनिटायझेशनसाठी वापरतो. त्याचबरोबर अल्ट्राव्हायलेट रेडिएशननी अनेक मॉलिक्युल्स फॉर्म आणि डिफॉर्म होतात. आपण ओझोन जनरेशनसाठी अल्ट्राव्हायलेट रेज वापरतो किंवा अल्ट्राव्हायलेट लाईट्स वापरतो. इन्फ्रारेड आपण गोष्टी हीट करण्यासाठी सुद्धा वापरतो आणि त्या गोष्टी हिटेड गोष्टींना डिटेक्ट करण्यासाठी वापरतो. नाईट विजन ग्लासेसमध्ये आपण इन्फ्रारेडचा वापर करतो. सो अशा अनेक मल्टीवेव्हलेंथ रेडिएशन्सचा आपण डे टू डे लाईफमध्ये तर ऍक्टिव्हली किंवा पॅसिव्हली वापर करतो, त्यांना आयदर एमिट करून किंवा त्यांना डिटेक्ट करून. गोईंग अहेड, आपण आता मगाशी जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघितला तर तो आपल्या अर्थपर्यंत त्याचा कोणकोणता भाग पोचतो ह्याचा हा डायग्राम आहे. सो ह्याला ॲटमॉस्फेरिक ओपेसिटी वर्सेस वेव्हलेंथ. सो वाय ॲक्सिस वरती ॲटमॉस्फेरिक ओपेसिटी आहे. 0 म्हणजे पूर्ण ट्रान्सपरंट, 100 म्हणजे पूर्ण ओपेक. इथे तुम्ही बघू शकता की व्हिजिबल स्पेक्ट्रम हा ऑलमोस्ट पूर्ण ट्रान्सपरंट आहे आणि व्हिजिबल लाईट पूर्णपणे अर्थवरती येऊ शकतो, म्हणून आपण सगळ्या गोष्टी बघू शकतो. कारण काय, सूर्याकडनं आलेला प्रकाश जेव्हा रिफ्लेक्ट होतो तेव्हाच आपल्याला ऑब्जेक्ट्स बघता येतात, किंवा आता या ट्यूबलाईटमधून आलेला प्रकाश माझ्यावरती पडलाय आणि तो कॅमेरामधून तुमच्याकडे गेलाय म्हणून तुम्ही मला बघू शकताय. आता इथे तुम्ही बघू शकता की इन्फ्रारेड स्पेक्ट्रम जो आहे तो आपला ॲटमॉस्फिअर ब्लॉक करतोय. त्याचबरोबर व्हिजिबल स्पेक्ट्रमचे जे हायर एनर्जी रिजन्स आहेत, जसे की अल्ट्राव्हायोलेट, एक्सरेज, गॅमा रेज, हे आपलं ॲटमॉस्फिअर ब्लॉक करत आहे. बरोबर. पण रेडिओ वेव्ह जे आहेत या पूर्णपणे आपल्या अर्थच्या सरफेसपर्यंत पोहोचू शकतात आणि त्याचा खूप मोठा भाग जो आहे तर तो आपल्या अर्थपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून रेडिओ टेलिस्कोप्स हे आपण ग्राउंडवरती बांधू शकतो. जर आपल्याला एक्सरे आणि अल्ट्राव्हायलेटमध्ये अभ्यास करणारे टेलिस्कोप्स हवे असतील तर ते आपल्याला स्पेसमध्ये ठेवावे लागतात. त्याचबरोबर इन्फ्रारेडचा टेलिस्कोप सुद्धा स्पेसमध्ये ठेवावा लागतो. सो हे ह्या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि हेच लॉजिक वापरून आपण ॲस्ट्रॉनॉमीमध्ये सुद्धा मल्टीवेव्हलेंथ ॲस्ट्रॉनॉमी करतो आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या वेव्हलेन्थमधनं सेम ऑब्जेक्टचा अभ्यास केल्यानंतर त्या ऑब्जेक्टचे वेगवेगळे भाग हायलाईट होऊन आपल्याला दिसतात आणि त्याचं कम्प्लीट अंडरस्टँडिंग आपल्याला त्याच्यातनं मिळू शकतं. ओके. सो आपण आता ऑब्झर्वेशनलचा पार्ट किंवा वेगवेगळे टूल्स जे आपण वापरतो त्याचा पार्ट आता आपण बघितला. स्टार मॅप हे असं एक खूप क्लासिक टूल आहे. हे तुम्हाला कुठल्याही सायन्स शॉपमध्ये असं स्काय मॅप मिळू शकतो. ह्याला स्टार डायल सुद्धा म्हणतात काही लोक. पण ह्याच्यापेक्षा आता तुम्हाला जास्त अप्रिशिएट होईल असं एक सोल्युशन म्हणजे मोबाईल ॲप्स असतात. सो जसं की स्टेलरियम नावाचं ॲप आहे. हे तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा वापरता येतं. हे फ्री आहे. हे मोबाईलवरती वापरता येतं, कम्प्युटरवरती वापरता येतं. iOS आणि Android दोन्हीवरती आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो ह्याच्यात तुम्हाला आत्ता स्कायमध्ये अमुक स्टार दिसतोय. हे जस्ट तुम्हाला असं मोबाईल ड्रॅग करून त्या स्टारच्या समोर जर ठेवला तर तुम्हाला ते दिसू शकतं की तो स्टार कोणता आहे. त्यानंतर त्याच्यात कॉन्स्टलेशनचे लेबल्स आणि आर्ट्स ऑन केले तर मग आपल्या पूर्वजांनी किंवा वेगवेगळ्या कल्चर्समध्ये कसे शेप्स इमॅजिन केलेत. जसं मगाशी तुम्हाला ओरायन द हंटर दाखवलं होतं, आठवत आहे? हा त्याचा इमॅजिन केलेला शेप आहे. त्याचा मधला बेल्ट आहे, जशी डॅगर आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. हे 2 शोल्डर्स आहेत वरती आणि खालती 2 पाय आहेत. लाईकवाईज. सो ह्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सच्या मदतीने तुम्ही स्काय वॉचिंग करू शकता.
आकाशात कोणकोणते कॉन्स्टलेशन्स आहेत, नक्षत्र आहेत, राशी आहेत ते समजून घेऊ शकता. तर हे वेबसाईट तुम्हाला हवी असेल तर लिहून घ्या. नंतर मग मी तुम्हाला ह्या प्रेझेंटेशनची लिंक सुद्धा पाठवेन. हे काही फोटोज आहेत की ज्याच्यात तुम्ही स्वतःचा टेलिस्कोप हा इतका सिम्पली बनवू शकता डे टू डे लाईफमध्ये मिळणाऱ्या गोष्टींपासून. ह्याच्यात सिम्पली पीव्हीसी पाईप वापरलेत जे आपल्या हार्डवेअरच्या किंवा प्लंबिंगच्या स्टोअरमध्ये मिळतात. तुम्हाला दुकानातनं फक्त 2च गोष्टी आणायला लागणार आहेत. एक आहे कॉन्व्हेक्स लेन्स आणि दुसरा आहे अजून एक बाय कॉन्व्हेक्स लेन्स जी आयपीस साठी वापरली जाते. या 2च गोष्टी जर तुम्ही विकत आणल्यात तर तुम्ही स्वतःचा टेलिस्कोप बनवू शकता. हा एक वेगळ्या प्रकारचा टेलिस्कोप आहे की ज्याला आपण न्यूटोनियन टेलिस्कोप म्हणतो किंवा रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप म्हणतो. हे त्याचे काही फोटोज किंवा काही एक्झाम्पल्स आहेत. असे आम्ही टेलिस्कोप मेकिंग वर्कशॉप्स भारतभर घेतलेले आहेत. हे त्याचे काही फोटोज आहेत. वरचा फोटो नागालँडचा आहे, खालचा मोहालीचा आहे, उजवीकडचा तो कापूरथळ्याचा आहे. एनिवे, ह्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन कसं इन्व्हॉल्व्ह होऊ शकता ॲस्ट्रॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी, तर तुम्ही सिटिझन सायन्स प्रोजेक्ट्समध्ये भाग घेऊ शकता. तर हे असंच एक सिटिझन सायन्स प्रोजेक्ट आहे ज्याला 1 मिलियन गॅलेक्सीज OMG 1 मिलियन गॅलेक्सीज असं म्हणतात. आणि त्याच्यातनं तुम्ही काय करताय तर तुम्ही म्हणजे ॲस्ट्रॉनॉमर्सना सेंटरला दिसणारी गॅलेक्सी ही वरती दिलेल्या ग्रुपपैकी कोणत्या प्रकारची आहे याच्याशी कम्पेअर करून तुम्ही जर मार्क केली तर तुम्ही आमच्या मशीन लर्निंग मॉडेलला ट्रेन करायला मदत करताय की अमुक अमुक गॅलेक्सीचं जर तुम्ही लेबल मार्क केलं तर आमच्या मशीन लर्निंग मॉडेलला कळतं की ओके ही गॅलेक्सी स्पायरल प्रकारची आहे किंवा ही गॅलेक्सी ही रिंग प्रकारची आहे. आणि असे अनेक गॅलेक्सीजचे फोटोज जर तुम्ही योग्य किंवा अचूकपणे लेबल केलेत तर ते मशीन लर्निंग मॉडेल शिकतं आणि त्याला जेव्हा नवीन गॅलेक्सीज आपण देतो तेव्हा तो स्वतःहून त्या गॅलेक्सीजना क्लासिफाय करू शकतो आणि ह्या क्लासिफिकेशनमधनं आपल्याला भरपूर सायंटिफिक डेटा एक्स्ट्रॅक्ट करता येऊ शकतो. सो हे एकदम सिम्पल आहे. तुम्ही या वेबसाईटवरती गेलात की तुम्हाला डिरेक्टली सिटिझन सायन्स वरती काम करायला सुरुवात करता येईल. फक्त हे करायच्या आधी या वेबसाईटवरती गेट स्टार्टेड नावाची जी टॅब आहे त्याच्यातले काही व्हिडिओज तुम्ही बघणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जे फीचर आयडेंटिफाय करणार आहात किंवा जे गॅलेक्सीचा टाईप आयडेंटिफाय करणार आहात तो तुम्ही योग्य पद्धतीने करताय का नाही हे तुमचं व्हेरिफिकेशन होईल. कारण का त्याच्यात आम्ही तुम्हाला ऍक्च्युली ट्रेन केलेलं आहे. त्याच्यात 10-10 मिनिटाचे भरपूर व्हिडिओज आहेत की जे तुम्ही बघून ट्रेन होऊ शकता आधी आणि नंतर मग हा प्रोजेक्ट करायला तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकता. हां, ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जर गॅलेक्सीज क्लासिफाय केल्या आणि त्या गॅलेक्सीच्या क्लासिफिकेशनचा डेटा जर कुठल्या ॲस्ट्रॉनॉमरनी त्यांच्या रिसर्चसाठी वापरला तर त्यांच्या पेपरमध्ये ते तुमचं नाव एक्नॉलेज करतील आणि बेसिकली तुम्ही काही ॲस्ट्रॉनॉमर्सना किंवा काही स्टुडंट्सना ॲक्च्युअली रिसर्च करण्यासाठी ह्याच्यामधनं मदत करू शकता. अशीच अजून एक वेबसाईट आहे जिचं नाव आहे झुनिवर्स. सो युनिवर्सचं स्पेलिंग लिहायचं फक्त ला ZOO नी रिप्लेस करायचं झुनिवर्स. सो त्याच्यात नॉन ॲस्ट्रॉनॉमी रिलेटेड बाकीच्या विषयांमधले सुद्धा सिटिझन सायन्स प्रोजेक्ट्स आहेत. हे काही नेक्स्ट जनरेशन प्रोजेक्ट्स आहेत. आपण आता आणखीन 5च मिनिटं बोलणार आहोत. ज्याच्यामध्ये लास्ट काही स्लाइड्समध्ये मी तुम्हाला करिअर्सबद्दल सांगणार आहे की तुम्हाला जर ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही कोणकोणते 5 फॉलो करू शकता. सो हे अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत की जे आपल्या भारताचे आहेत. सो ॲस्ट्रोसॅट नावाचा जो प्रोजेक्ट आहे जो आमच्या इन्स्टिट्यूटनी बनवला होता की जो आता ऑलरेडी स्पेसमध्ये आहे. सो ॲस्ट्रोसॅट ही मल्टी वेवलेंथ ऑब्झर्वेटरी आहे. त्याच्यावरती बरेच इन्स्ट्रुमेंट्स आहेत. इकडे SXT म्हणजे सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप आहे. UVIT म्हणजे अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप आहे. इथे LAX-PC नावाचे ग्रे डब्बे दिसतात. ते बेसिकली लार्ज एरिया एक्सरे प्रोपोर्शनेट काउंटर्स आहेत. बेसिकली एक्सरे टेलिस्कोप्स आहेत. CZTI आहे तो हार्ड एक्सरे टेलिस्कोप आहे. इथे स्कॅनिंग स्काय मॉनिटर आहे जो ऑप्टिकल टेलिस्कोप आहे. बेसिकली आपण एक सॅटेलाइट बनवलं होतं 2014 साली आपण त्याला लॉन्च केलं आणि ते अजूनही आपण त्याला लॉन्च केलं होतं 5 वर्षांसाठी पण ते अजूनही पूर्णपणे फंक्शनल आहे आणि आपण अजूनही त्याच्यातनं डेटा ॲक्वायर करतो आणि ते वापरतोय. ते सॅटेलाइटवरचे इन्स्ट्रुमेंट्स आयुका आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सनी डिझाईन केले होते आणि इस्रोने ही सॅटेलाइट लॉन्च केली होती. ही जगातल्या वन ऑफ द मोस्ट ॲडव्हान्स्ड सॅटेलाइट्सपैकी एक आहे आणि ही भारताची पहिली आणि एकमेव मल्टी वेवलेंथ सॅटेलाइट आहे. मध्ये तुम्ही जो फोटो बघताय तो GMRT नावाच्या दुर्बिणीचा टेलिस्कोपचा आहे. यातला प्रत्येकची एक डिश आहे. त्या डिशचा डायमीटर हा 45 मीटर्स आहे. 45 मीटर व्यासाची ही एक डिश आहे आणि अशा 30 डिश एकत्र मिळून अखंड एक टेलिस्कोप म्हणून काम करतात. सो सगळ्या 30च्या 30 डिशेस एकाच ऑब्जेक्टकडे एकाच वेळी बघतात आणि त्यांचा जो डेटा आहे तो कंबाईन करून एकत्रित वापरला जातो. या टेक्निकला सायंटिफिकली इंटरफेरोमेट्री असं म्हणतात
बट आपण इंटरफेरोमेट्री आणि कोरिलेशन नावाचा एक सिग्नल प्रोसेसिंग टेक्निक वापरून त्या सगळ्या डिशेसकडनं आलेला डेटा कंबाईन करतो आणि जसं आपल्या डोळ्यांच्या बाबतीमध्ये आपला ब्रेन करतो की आपण एक डोळा बंद केला तरी सुद्धा आपल्या ब्रेनला इमेज दिसतेच. पण आपला ब्रेन काय करतो, दोन्ही डोळ्यांमधून आलेल्या इमेजेसना कोरिलेट करून मर्ज करतो आणि नंतर तो त्या इमेजेस आपल्या ब्रेनमध्ये प्रोसेस करतो. सिमिलर एक्सरसाइज आपण या टेलिस्कोप्स बद्दल करतो. फक्त हे व्हिजिबल लाईटमध्ये डिटेक्शन न करता रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये डिटेक्ट करतात. सो हा पूर्ण सगळे 30 डिसेस मिळून अखंड एक रेडिओ टेलिस्कोप म्हणून तो ऑपरेट होतो. त्यानंतर इथे उजव्या बाजूला एक जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा फोटो आहे. हा तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल का, त्याच्याबद्दल ऐकलं असेल. जसा हबल स्पेस टेलिस्कोप होता त्याचाच हा सक्सेसर आहे. त्याचा रिप्लेसमेंट नाहीये, पण त्याचा हा सक्सेसर आहे. हा नियर इन्फ्रारेड आणि इन्फ्रारेड मध्ये ऑब्झर्वेशन घेणारा टेलिस्कोप आहे. हा आत्ता स्पेसमध्ये आहे L2 नावाच्या पॉइंटला, आणि तिथनं तो कंटिन्युअसली स्पेस ऑब्झर्वेशन घेतोय. ह्या टेलिस्कोपच्या मिररचा डायमीटर हा 6.5 मीटर्स आहे, 6.5 मीटर्स. सो तुम्ही विचार करू शकता, इट्स ऑलमोस्ट साईज ऑफ वोल्वो बस. सो तेवढा प्रचंड मोठा तो मिरर आपण आता स्पेसमध्ये पाठवलाय आणि तो कंटिन्युअसली तिकडनं ऑब्झर्वेशन्स घेतोय. त्यानंतर हे काही टेलिस्कोप्स आहेत. हबल स्पेस टेलिस्कोप बद्दल तुम्ही ऑफकोर्स ऐकलं असणार आहे. केप्लर नावाचा टेलिस्कोप आहे की जो आता स्पेसमधनं एक्झो प्लॅनेट्स डिटेक्ट करतोय. म्हणजे सूर्याच्या बाहेरचे जे स्टार्स आहेत, आपल्या सौरमालेच्या बाहेरचे जे स्टार्स आहेत, त्यांच्या भोवती फिरणारे जे प्लॅनेट्स आहेत ते डिटेक्ट करण्याचं काम केप्लर करतोय. चंद्रा नावाचा टेलिस्कोप आहे, नेम्ड आफ्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर, आणि इट इज अ एक्सरे टेलिस्कोप. हा सुद्धा आता स्पेसमध्ये 1996 पासून काम करतोय. हे अपकमिंग इंडियन प्रोजेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्ड आहोत, इन्क्लुडिंग आयुका. सो 30 मीटर टेलिस्कोप आपण आता बांधतोय हवाईमध्ये, की ज्याचा इंडिया फुल पार्टनर आहे. त्या टेलिस्कोपचं नाव एक्झॅक्टली त्याच्या स्ट्रक्चरवरती आहे. त्या टेलिस्कोपचं डायमीटर 30 मीटर आहे. सो तुम्ही इमॅजिन करू शकता की किती प्रचंड साईजचा तो टेलिस्कोप असणार आहे. ऑलमोस्ट 3 स्टोरी बिल्डिंग एवढा मोठा टेलिस्कोप आपण आता बांधतोय, आणि तो अख्खा टेलिस्कोप रोटेट होऊन स्टिअर होऊन आकाशामधल्या वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सना ऑब्झर्व करणार आहे. त्यानंतर लायगो इंडिया नावाची ऑब्झर्वेटरी आपण नांदेडच्या जवळ औंढा नागनाथ नावाच्या ठिकाणी बांधतोय, महाराष्ट्रातच. ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी ही ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी असून ही जगातली 3री ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी आहे. याबद्दल तुम्ही आणखी नंतर वाचू शकता. पण जसं आपण वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डिटेक्ट करतो कॅमेरामधनं किंवा अँटिनाजमधनं, तशीच ही ऑब्झर्वेटरी ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्ट करेल. सो ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजे काय याबद्दल तुम्ही नंतर थोडं वाचू शकता. बट इट इज अ कम्प्लिटली डिफरंट स्पेक्ट्रम और कम्प्लिटली डिफरंट वे ऑफ लुकिंग ॲट द युनिवर्स. आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम सोडून दुसऱ्या एका मार्गाने आपण युनिवर्सचा अभ्यास करण्यासाठी ही ऑब्झर्वेटरी आहे. त्याचबरोबर आपण अनेक स्पेस टेलिस्कोप्स लॉन्च करणार आहोत. रिसेंटली आम्ही आदित्य L1 नावाचा स्पेस टेलिस्कोप लॉन्च केला. हा उजव्या बाजूला जो टेलिस्कोप दिसतोय हा लिक्विड मिरर टेलिस्कोप आहे. या लिक्विड मिरर टेलिस्कोप म्हणजे काय, तर हा मर्क्युरी जे असतं आपल्या थर्मोमीटरमध्ये, तेच मर्क्युरी या टेलिस्कोपच्या एका मोठ्या प्लेटवरती आपण ओतलंय, आणि ती जी प्लेट आहे ती पॅराबोलिक आहे. तर आपण काय केलंय की त्या प्लेटला एका सर्टन RPM वरती फिरवत राहिलोय, आणि बिकॉज ऑफ द रोटेशनल मोशन तो जो मर्क्युरी आपण जो ओतला होता लिक्विड, त्यांनी एक्झॅक्ट परफेक्ट पॅराबोलिक शेप अटेंड केलाय. आणि बिकॉज आपण त्याचं रोटेशन एकदम परफेक्ट मेंटेन करतो आणि मर्क्युरीमध्ये बबल्स येत नाहीत त्याच्या विस्कॉसिटीमुळे, त्यामुळे तो मर्क्युरी हा परफेक्ट पॅराबोलिक मिरर म्हणून ऍक्ट होतो आणि त्याची रिफ्लेक्टिव्हिटी ही खूप हाय मिळते. पण त्याचा ड्रॉबॅक काय आहे की त्या टेलिस्कोपला तुम्ही स्टिअर करू शकत नाही, नाहीतर मग सांडेल मर्क्युरी. सो तुम्ही काय करताय की आता हा आपण 4 मीटर डायमीटरचा टेलिस्कोप बांधलाय, ILMT, इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप, आणि तो झेनिथल टेलिस्कोप आहे. झेनिथ नावाचा पॉईंट तुम्हाला आठवत असेल, मग अशी फिगरमध्ये दाखवला होता. सो झेनिथल टेलिस्कोप म्हणजे काय, तो त्या टेलिस्कोपच्या एक्झॅक्ट वरनं पास होणाऱ्या सगळ्या स्कायच्या स्ट्रिपचा तो दररोज फोटो काढतो. आणि इट इज अ एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह टेलिस्कोप. आणि हे पहिला आणि तिसरा जो टेलिस्कोप दाखवला आहे फिगरमध्ये, हे दोन्ही टेलिस्कोप्स देवस्थळला म्हणजे नैनितालच्या जवळ आहेत, आणि तिथे भारतातलं वन ऑफ द बेस्ट स्काय आहे. जो डाव्या बाजूला टेलिस्कोप बघताय तो भारतातला दुसरा सगळ्यात मोठा टेलिस्कोप आहे. पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप आहे 4 मीटर डायमीटरचा. जो डाव्या बाजूला आहे तो दुसरा सगळ्यात मोठा टेलिस्कोप आहे 3.6 मीटर्सचा.
ज्याला देवस्थळ ऑप्टिकल टेलिस्कोप म्हणतात. आणि जो मधला टेलिस्कोप आहे तो आमच्या इन्स्टिट्यूटचा आहे आयुकाचा, ज्याचा डायमीटर 2 मीटर्स आहे. सो असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. नुकताच आदित्य 11 नावाचं मिशन आयुकाने लॉन्च केलं, जे वापरून आपण सूर्याचा अभ्यास करतोय. आणि त्याच्यामध्ये आयुकाचा रोल असा होता की आयुकाने सूट नावाचं पेलोड बनवलं होतं, त्याचं नाव आहे सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप. आणि त्या पेलोडचं काम आहे मल्टिपल फिल्टर्सचा वापर करून ठराविक वेव्हलेंथच्या लाईटला पास करायला अलाव करायचं आणि सूर्याचे वेगवेगळ्या वेव्हलेंथ्स मधले फोटो काढून त्याच्या ॲटमॉस्फिअरचा अभ्यास करायचा. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलेलं आठवत असेल की मी सांगितलं की सूर्याचा जो सरफेस आहे त्याचं टेम्परेचर 5000 डिग्रीज असतं. पण जसं तुम्ही सरफेसपासून लांब जाता ते टेम्परेचर कमी न होता ते वाढत जातं आणि त्याच्या ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर हे काही लाख डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाऊ शकतं. तर ते का ह्याचा अभ्यास करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट मानलेलं आहे. सो सोलार फ्लेअर्स किंवा सनचा जो कोरोना आहे किंवा सनचं जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्या वेगवेगळ्या लेयर्सचा अभ्यास करण्यासाठी हा टेलिस्कोप आपण बनवलाय. आणि त्याच्या वेगवेगळ्या लेयर्सचा अभ्यास वेगवेगळ्या फिल्टर्स लावून आपण करणार आहोत, म्हणून त्याच्यावरती एक फिल्टर दिलं. ओके. सो या टेलिस्कोपचा वापर करून आपण सोलर ॲटमॉस्फिअरचा अभ्यास, सोलर फ्लेअरचा अभ्यास, त्यानंतर कोरोनल मास इजेक्शन आणि प्रॉमिनन्स जे असतात त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाव दॅट वी हॅव लॉन्च सो मेनी सॅटेलाइट्स. आपला GPS सॅटेलाइट्स आहेत, DTH अँटिना सॅटेलाइट्स आहेत, सो DTH सॅटेलाइट्स आहेत, अशा कम्युनिकेशन सॅटेलाइट्स आहेत. या सगळ्या सोलार फ्लेअर्समुळे अफेक्ट होतात. सो सनचं मॉनिटरिंग जर आपण कंटिन्युअसली करत राहिलो तर अशी एखादी सोलार फ्लेअर जर पृथ्वीच्या दिशेने डिरेक्टेड म्हणून आली तर सॅटेलाइट्सचं कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी आपण सनला ऍक्टिव्हली मॉनिटर करतो. सो हेच करण्यासाठी आपण आदित्य 11 नावाचं एक मिशन 11 नावाच्या पॉईंटवरती लॉन्च केलेलं आहे. जसं जेम्स वेब L2 नावाच्या पॉईंटवरती आहे तसं आदित्य 11 हा 11 नावाच्या पॉईंटवरती लॉन्च केलेला आहे, जो पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो. आणि पृथ्वी आणि सूर्याकडनं जी गुरुत्वाकर्षण चं जे बल किंवा जो फोर्स ऍक्ट होतो तो त्या दोन्ही पॉईंट्स L1 आणि L2 ला नियर अबाउट बॅलन्स होतो. आणि तिथे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल इक्विपोटेन्शियल ऑर्बिटमध्ये आपल्याला ती सॅटेलाइट प्लेस करता येते. आणि L1 पॉईंट जो असतो तो कायम सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये आणि पृथ्वीपासून लांब असल्या कारणाने आपण त्या टेलिस्कोपचं कंटिन्युअस सोलर ऑब्झर्वेशनसाठी वापर करू शकतो. जर आपण ह्या टेलिस्कोपला पृथ्वीभोवती फिरायला लावलं असतं तर त्याच्या मल्टिपल वेळा त्याच्या रोटेशनच्या वेळी पृथ्वी स्वतः सूर्याला पृथ्वीने स्वतः सूर्याला ब्लॉक केलं असतं. म्हणून आपण त्या टेलिस्कोपला पृथ्वीपासून भरपूर लांब नेलेलं आहे, साधारण 15 लाख किलोमीटर लांब नेलेलं आहे. आणि त्या L1 पॉईंटच्या भोवती आपण त्याला रोटेट करून सनचे ऑब्झर्वेशन्स घ्यायला लावतो. सो हे झालं अपकमिंग मिशन्स बरोबर. सो तुम्ही जर ॲस्ट्रॉनॉमर्स आणि ॲस्ट्रोफिजिसिस्ट झाला तर तुम्ही ह्या मिशन्सचा किंवा ह्या ऑब्झर्वेटरीजचा वापर करणार आहात, या ऑब्झर्वेटरीजनी जनरेट केलेल्या डेटाचा वापर करणार आहात आणि रिसर्च करणार आहात. सो त्याचा एक साधारण बॅकग्राऊंड देण्यासाठी ह्या स्लाइड्स होत्या. तुम्ही ह्यापैकी कोणत्याही मार्गाने जर प्रोसीड केलं तरी सुद्धा तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काम करू शकता. सो तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ह्या डोमेन्स सोडून सुद्धा बाकी कुठल्या डोमेनमध्ये जर अभ्यास केला तर तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करू शकता. सायन्स जर घेतलं तर ह्यापैकी कोणत्याही डोमेनमध्ये जर अभ्यास केला इन्क्लुडिंग जिओलॉजी तरी सुद्धा तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काम करू शकता. सो ह्या काही जनरल सजेशन्स आहेत की ज्या UG किंवा PG लेवलच्या स्टुडंटसाठी आहेत. हे मी वाचून नाही दाखवत, मी तुम्हाला ही अख्खी स्लाइड शेअर करणार आहे. ह्या काही वेगवेगळ्या टॉपिक्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काम किंवा रिसर्च करू शकता. ह्याच्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी टॉपिक सुद्धा आहेत, जसं की ॲस्ट्रोबायोलॉजी, प्लॅनेटरी जिओलॉजी. आता जेव्हा इंटर प्लॅनेटरी मिशन्स जातात, आता उदाहरणार्थ क्युरिओसिटी नावाचं एक मिशन आपण पाठवलं होतं मार्सवरती, विच वॉज बेसिकली SUV साइज्ड रोवर. आणि त्या रोवरवरती आपण भरपूर इन्स्ट्रुमेंट्स लावले होते. आणि ते इन्स्ट्रुमेंट्स काय गोळा करत होते तर ते सॉईल सॅम्पल्स ड्रिल करायचे. मग त्या ड्रिल केलेल्या सॉईल सॅम्पलमधनं कोणकोणतं केमिकल कंपोजिशन आपल्याला मिळालं, त्याच्यानंतर मग त्या सॉईलचा टाईप काय, मग त्याच्या रॉकचा टाईप काय. तर नॅचरली हा सगळा डेटा कलेक्ट केल्यानंतर ह्याचा अभ्यास करण्यासाठी कोण लागणार आहे तर आपल्याला जिओलॉजिस्ट लागणार आहे. सो जिओलॉजिस्ट सुद्धा ॲस्ट्रोफिजिक्समध्ये काम करतात, बायोलॉजिस्ट सुद्धा ॲस्ट्रोफिजिक्समध्ये काम करतात. आपण जेव्हा बाहेरच्या प्लॅनेटच्या ॲटमॉस्फिअरचे स्पेक्ट्रम बघतो
तेव्हा त्याच्या केमिकल कंपोजिशन्समध्ये बायोमॉलिक्युल्स ग्रो होऊ शकतात का, मग त्याच्यामध्ये लाईफ सस्टेन होऊ शकते का, मग जी हायड्रोकार्बन बेस्ड लाईफ आहे ती सस्टेन होऊ शकते का, नाहीतर मग मिथॅनोजेनिक लाईफ आहे ती सस्टेन होऊ शकते का, याचा अभ्यास करण्यासाठी बायोलॉजीची लोक लागतात. सो असं अजिबातच नाही की तुम्हाला ॲस्ट्रोफिजिक्स किंवा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये येण्यासाठी फक्त फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स शिकावं लागेल. तुम्ही बाकी फील्ड्सचा अभ्यास करून सुद्धा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करू शकता. त्यानंतर ह्या काही इंटर्नशिप्स आणि समर स्कूल्सच्या लिस्ट्स आहेत. ही लिस्ट अलॉंग विथ द लिंक्स मी तुम्हाला देणार आहे. मी तुम्हाला नंतर एक पोस्टर पाठवीन जे सर तुम्हाला नंतर शेअर करतील, आणि त्याच्यातनं तुम्ही डायरेक्टली ह्या एक्झाम्स आणि विंटर स्कूल्स किंवा इंटर्नशिप्सच्या लिंक्सवरती जाऊ शकता. आत्ता करंटली व्हिजिटिंग स्टुडंट रिसर्च प्रोग्राम आहे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स. तर त्यांच्याकडे ओपन आत्ता पोझिशन्स आहेत. तुम्ही जर स्टुडंट असाल आणि तुम्हाला पुण्यातून 2 महिने प्रोजेक्ट करायचा असेल तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. मी ते सुद्धा पोस्टर थोड्या वेळाने सरांना शेअर करेन. ह्या काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत की ज्या एंट्रन्स एक्झाम्स दिल्यानंतर तुम्ही आयुका सारख्या इन्स्टिट्यूट्समध्ये ॲडमिशन्स घेऊ शकता. ह्यापैकी खूपशी नावं तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील, पण त्या व्यतिरिक्त आयनॅट नावाची एक परीक्षा आहे की जी आयुकाची स्वतःची एंट्रन्स टेस्ट आहे. त्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की इट इज अ स्कॉलरशिप. आयनॅट क्लिअर करून तुम्ही आला की तुम्ही फुल्ली फंडेड PhD ला ॲप्लिकेशन घेऊ शकता. यू बेसिकली गेट टू डू PhD फॉर फ्री. यू गेट अ स्कॉलरशिप प्लस यू गेट अ स्टायपेंड पर मंथ, जो तुम्हाला काय म्हणतात JRF इक्विव्हॅलंट स्टायपेंड जो असतो तो तुम्हाला आयनॅट क्लिअर केली तर मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला जर MSc पासूनच ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करायचं असेल, आता तर BSMS कोर्सेस पण सुरू झालेत, म्हणजे BSc पासूनच तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करायला सुरुवात करू शकता. सो त्याही ऑप्शन्स आता हळूहळू ओपन व्हायला लागले. हे काही रिसोर्सेस आहेत की जे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आणि ओपन सोर्स आहेत. हे तुम्ही वापरून ॲस्ट्रोफिजिक्स आणि ॲस्ट्रोफिजिक्स शिकण्यासाठी लागणारे जे टॉपिक्स आहेत ते शिकू शकता. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट यू नीड टू एन्जॉय इट. यू नीड टू एन्जॉय मॅथ्स अँड सायन्स अँड मोस्ट इम्पॉर्टंटली ॲस्ट्रॉनॉमी. तसं जर असेल तरच करिअर करण्याचा विचार करा. अदरवाईज जस्ट गंमत म्हणून ॲस्ट्रॉनॉमी करायला सुद्धा तितकीच मजा येते. सो हे काही रिसोर्सेस होते. बरं, हे सगळे रिसोर्सेस वापरून ह्या सगळ्या एक्झाम्स देऊन तुम्ही कोणकोणत्या पोझिशन्सला काम करू शकता, तर ह्या ते काही पोझिशन्सची नाव आहेत. जस्ट लोकांना क्युरिओसिटी असते की काय म्हणतात ॲस्ट्रॉनॉमर्सना, मग कोणकोणत्या पोझिशन्स असतात. तर ह्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या करिअर पोझिशन्स आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आर्टची आवड असेल तर हल्ली इन्क्लुडिंग आमची इन्स्टिट्यूट अशा अनेक इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्या आर्टिस्टना हायर करतात इन्स्पाइट ऑफ बिईंग अन ॲस्ट्रॉनॉमी इन्स्टिट्यूट. कारण की आपल्याला लोकांना रुचतील किंवा लोकांना सहज लक्षात येतील असे कंटेंट बनवणं, मुलांना किंवा शिक्षकांना वापरता येईल असं कंटेंट डिझाईन करून देणं, त्याच्यानंतर उत्तम आर्टिकल्स लिहिणं ज्याच्यातनं कॉमन पब्लिकला तुमच्या इन्स्टिट्यूटचा रिसर्च काय चाललाय तो कळेल. सो तुम्हाला ॲस्ट्रो जर्नलिस्ट व्हायचं आहे, तुम्हाला सायन्स जर्नलिस्ट व्हायचं आहे, तुम्हाला जर ॲस्ट्रॉनॉमिकल आर्टिस्ट व्हायचं असेल, डिझायनर व्हायचं असेल, तर ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीजला परस्यू करून किंवा ह्या करिअर्सना परस्यू करून सुद्धा तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करू शकता किंवा काम करू शकता. सो दॅट वॉज इट. मी तुम्हाला आता हे सगळं प्रेझेंटेशनची जी लिंक आहे ती आणि ॲडिशनल काही पोस्टर्स आणि रिसोर्सेस थोड्या वेळाने शेअर करेन. आता जर काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊ. जर आत्ता लगेच प्रश्न सुचत नसतील तर इथे माझी माहिती दिली आहे. तर इथे माझा ईमेल आय डी आहे. ह्या वेबसाईटवरती माझा ईमेल आय डी आणि फोन नंबर दोन्ही आहे. आणि हा ॲक्च्युली पत्ता आहे. सो तुम्हाला जर लेटर पाठवायचं असेल तर ह्या पत्त्यावर पाठवा. ईमेल पाठवायची असेल तर ह्या ॲड्रेसवर पाठवा आणि ह्या वेबसाईटवरती माझा फोन नंबर पण आहे आणि ह्याच्यात माझी माहिती पण आहे. सो आत्ता लगेच जर प्रश्न विचारायचा नसेल, सुचत नसेल किंवा लाजत असेल काय जे जे असेल ते तर तुम्ही माझ्याशी नंतर ह्या मार्गे कम्युनिकेट करू शकता. पण आत्ता जर प्रश्न असतील तर आपण आता कॉल करूया आणि एक एक करून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता किंवा इथे चॅट विंडोमध्ये टाईप केलं तर मी मोठ्याने प्रश्न वाचून त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. सो मी आता स्क्रीन शेअरिंग तात्पुरतं स्टॉप करतो. आय होप तुम्हाला मी काय बोललो ते कळालं असेल. आणि समजा त्यात काही डाऊट्स असतील किंवा त्याच्यात काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर ती मला आवर्जून विचारा. हॅलो. हा शंका आहे तर विचारतो. ओके. तुम्हाला आहे का काही शंका? नाही ना? ओके.
ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी हे प्रेझेंटेशन आणि काही गोष्टी पाठवतो. हो ते आमच्या ग्रुपवर टाकले. हो, चालेल. ओके. येस. काही आणि सांगायचं आहे का कोणाला? बोलायचं आहे? ठीक आहे. ओके, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. मला मजा आली. बाय येस, बाय बाय. बाय.